जीवनात परिस्थितीचे चटके सहन केल्याशिवाय कोणत्याही गोष्टीला चव येत नाही. मग तो चहा असो वा मक्याचं कणीस किंवा आपलं जीवन, सगळीकडे चटके हे असतातच. हे चटके दशावतार क्षेत्रातही अनेक कलावंतांनी अनुभवले आणि त्यातूनच लोकराजा घडले. दशावतारात नटश्रेष्ठ तयार झाले. याच रंगभूमीने नटसम्राट घडवले. जर लौकिकाच्या शिखरावर विराजमान व्हायचं असेल तर न्याय अन्यायाच्या पलीकडे जाऊन काम करावे लागते. एकदा का यशाची गुढी आयुष्यात उभारली की वास्तव बदलून जातं. लौकिक प्राप्त कलावंत होण्याआधी दूषणे संघर्ष चालूच असतो. तुमचा संघर्ष हा तुमच्या सोबत हवा, कोणा दुसऱ्याशी नको. स्पर्धा स्वतःशीच हवी, इतरांशी नको. एकदा का तुम्ही यशस्वी झालात की तुमच्याबद्दल असलेला नकारात्मक दृष्टिकोन बदलतो. मात्र या यश शिखरावर विराजमान होण्यासाठी जी सचोटी असलेली आहे तिला क्षितिजा पल्ल्याड पार करून येण्याची उर्मी कलावंतांच्या मनगटात असायला हवी. कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता, कमीपणा घेण्याची मानसिकता हवी आणि सगळ्यात महत्त्वाचं, अहंकाराची बाधा नसावी. भूमिका कोणती असो ती पेलण्याची तयारी हवी. भले रंगमंचावर ऊन वारा पाऊस असो, काही कारणे न देता आपले काम करण्याची जिद्द हवी. क्षेत्र कोणतंही असो, यश मिळवण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो. तारुण्य जाळावं लागतं. अन्यायाच्या पलीकडे विचार करून स्वतःला कामात झोकून द्यावं लागतं. आपण दिलेल्या शब्दाला जागावं लागतं. प्रसंगी आपण बरोबर असूनही किंचित माघारही घ्यावी लागते. ही माघार म्हणजे पळ नसते, तर तो यशासाठी जाणीवपूर्वक तयार केलेला एक मार्ग असतो. अशाच न्याय अन्यायाच्या पलीकडे काम करणारे युवा कलावंत म्हणजेच यश जळवी. अरे मी जाळले तारुण्य माझे, आता ही कौतुक साधेपणाचे. असे साधेपणाचे आयुष्य जगणारे आणि क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असलेल्या या नवोदित स्त्री भूमिका करणाऱ्या युवा कलाकार म्हणजेच यश जळवी यांना प्रहार डिजिटलच्या शुभेच्छा. नमस्कार. प्रहारच्या स्टुडिओला आपणा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण गेले कित्येक दिवस अनेक कलावंतांच्या, समाजातील कर्तबगार लोकांच्या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांच्याशी हितगुज साधतो आहोत. आज आपण दशावतारी कला क्षेत्रामध्ये अगदी कमी अनुभव असून सुद्धा अनेकांची मनं जिंकणाऱ्या एका कलावंताला भेटणार आहोत. अर्थात ह्या कलावंताला घरातून कुठून वारसा लाभलेला नाही. खरं तर दशावतार ही कोणा एका जातीची, कोणा एका धर्माची, कोणा एका पंथाची किंवा एका समाजाची लोककला नाहीये, तर दशावतार लाल मातीत जन्मलेल्या प्रत्येक माणसाची कला आहे आणि ही कला प्रत्येकावर आपली छाप टाकते. अशी छाप या कलेच्या माध्यमातून ज्यांच्यावर कलेनं टाकली आणि लहानपणापासूनच ज्यांना या कला क्षेत्रात यावंसं वाटलं, बीकॉम पर्यंत शिक्षण सावंतवाडी मध्ये पूर्ण करून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ही दशावताराकडे बघून केली आणि एक दशावतारी कलावंत म्हणून जे आज उदयास आलेले आहेत अशा आपण एका गुणी कलावंताला भेटणार आहोत. अर्थात आपण भेटणार आहोत यश जळवी यांना. अनेक लोक त्यांना यश जळवी या नावाने ओळखतात, परंतु त्यांचं मुख्य नाव आहे किंवा मूळ नाव आहे योगेश जळवी. आपण त्यांच्याशी आज हितगुज करणार आहोत. अशा कलावंताशी आपण त्यांचे मनसुबे जाणून घेणार आहोत. एक नवोदित कलावंत म्हणून दशावतारी कलेकडे त्यांची बघण्याची जी महत्वाकांक्षा आहे ती नेमकी कशी आहे, कालची दशावतारी कला, आजची दशावतारी कला आणि उद्याची दशावतारी कला नेमकी कशी असणार आहे आणि ही दशावतारी कला सांभाळत असताना आपण जसं म्हणतो हे लाडक्या मुलांनो हिंदवी युगात तुम्हीच आधार, तशा प्रकारे दशावतार कलेला हे नवे तरुण किंवा ही नवोदित माणसं जी आहेत ते आधार होणार आहेत आणि तशाच आधार असणाऱ्या दशावतारी कलेमध्ये एक वेगळं नाविन्य प्राप्त केलेल्या एका लौकिक प्राप्त कलावंतांना, नवोदित कलावंतांना आपण भेटणार आहोत. मी पुन्हा एकदा प्रहारच्या स्टुडिओत आपल्या सगळ्यांच्या वतीनं यश आपलं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. मी दशावतारी स्त्री कलाकार यश जळवी. सर्वप्रथम प्रहार डिजिटल या चॅनलचे मी खूप खूप आभार मानेन, कारण आतापर्यंत ह्या व्यासपीठावर बरीच दिग्गज दशावतार क्षेत्रातील म्हणा किंवा वेगवेगळ्या कला क्षेत्रातील दिग्गज मंडळी या व्यासपीठावर या खुर्चीवर येऊन बसून आपलं मनोगत ज्यांनी व्यक्त केलेला आहे आणि अशा व्यासपीठावर एक नवका कलाकार, एक नवोदित कलाकार असून सुद्धा मला इथं
व्यक्त होण्याची संधी आपण सर्वांनी दिला याबद्दल मी प्रहार डिजिटल चॅनलचे मनपूर्वक आभार मानेन आणि हनमकर सर तुमचे सुद्धा खूप खूप आभार मानेन, कारण मला या व्यासपीठावर तुम्ही बोलवला. धन्यवाद यश. पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. मुलाखतीचा सुरुवातीचाच प्रश्न, तुम्हाला दशावताराची कोणतीही पार्श्वभूमी नाही आईकडून नाही वडिलांकडून, मग या कलाक्षेत्रात नेमका आला कसा? खरं सांगायचं तर मी लहानपणापासून म्हणजे माझे आई बाबा हे मुंबईत कामाधंद्यासाठी मुंबईत होते आणि माझा जन्म झाल्यानंतर माझे आई बाबा मला सांगतात की माझा जन्म झाल्यानंतर अवघा 1 वर्षाचा असताना मला त्यांनी आजी आजोबांकडे सुपूर्त केलं, कारण ते कामधंद्यामध्ये सतत व्यस्त असल्या कारणाने माझ्याजवळ त्यांना लक्ष द्यायला मिळेल की नाही. आणि आजी आजोबा म्हटल्यानंतर त्यांच्याजवळ म्हणून मला गावात त्यांनी इकडे कुडाळ कविकटा माझं गाव आहे, त्या गावात मी लहानाचा मोठा झालो. आजी आजोबांनी माझा सांभाळ केला लहानपणापासून. आणि गावात असल्या कारणाने आपल्या गावातल्या बऱ्याच कला आहेत, भजन कला म्हणा किंवा फुगडी, दशावतार, ह्या कला म्हणजे अगदी आपल्या गावातल्याचा श्वास, अगदी जीव म्हणायला हरकत नाही. आणि या कला मी लहानपणापासून बघतोय आणि या सगळ्या कलांमधील एक कला म्हणजे ही दशावतार कला. त्याचं आकर्षण मला लहानपणापासूनच होतं आणि ती कला बघून बघून लहानपणापासून दशावतारी नाटकं बघून 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 एक मनामध्ये वेगळी आवड निर्माण झाली की आपणही करावं. मग शाळेत सरस्वती पूजन म्हणा किंवा कॉलेज लाईफ मध्ये गॅदरिंग वगैरे म्हणा, अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये वगैरे मी भाग घ्यायचो. मी वक्तृत्व स्पर्धेत, कथाकथन स्पर्धेत, वेशभूषा स्पर्धा, नृत्य स्पर्धा, अभिनय स्पर्धा, या बऱ्याच स्पर्धांमध्ये मी उत्स्फूर्तपणे भाग घ्यायचो. त्याच्यामुळे मला या गोष्टी आवडायच्या आणि आवडीच्या क्षेत्रात आज मी बऱ्यापैकी काम करतोय. एकंदरीत वारसा नसताना सुद्धा तुम्ही स्वतःला सिद्ध करत दशावतारी कला क्षेत्रामध्ये आज मुक्तपणे संचार करता. कोण समोर आदर्श होता? आदर्श म्हणजे स्त्री कलेची, म्हणजे स्त्री कलाकारांची मला आवड होती. म्हणजे आपण जर दशावतार केलं तर लहानपणापासूनच म्हणजे शाळेत वगैरे पण अजूनही मला शिक्षक वगैरे सांगतात की तू दिसायला गोंडस होतास किंवा बोलण्यात पटाईत होतास, म्हणून आम्ही तुला एकदा असंच शाळेत पहिलीत असताना जेव्हा मुलींचं असं एक नृत्य बसवलं, समूह नृत्य बसवलेलं होतं आणि त्याच्यात मग मला एक आकर्षण म्हणून मला एक लहान मूल असून सुद्धा मला स्त्री वेशभूषा वगैरे करून मला त्या नृत्यात त्यांनी घेतलं होतं. तिथपासून मला स्त्री कलेची बऱ्यापैकी आवड होती. आणि दशावतारात जेव्हा कळलं की एक पुरुष असून पण स्त्री भूमिका हे पुरुषच करतात आणि अगदी म्हणजे मी ज्यावेळी पहिल्यांदा जेव्हा दशावतार नाटक बघितलं तेव्हा मला खरंच माहिती नव्हतं की समोरची जी स्त्री आहे तो एक स्वतः एक पुरुष आहे. पण नंतर बॅक स्टेज आपण बिराड म्हणतो, त्या बिराडामध्ये त्यांची जी काही मेहनत असते, स्वतः पुरुष जसा तो नटत जातो तसा तो एक स्त्री बनत जातो आणि म्हणजे एक वेगळंच एक आकर्षण मला त्याच्याबद्दल होतं. मग ती कसं करतात, काय करतात, एवढे त्यांचे एवढे लहान लहान केस, मग त्यांचा आवाज, त्यांचं चालणं बोलणं सगळंच एका स्त्री प्रमाणे आणि एक आकर्षण होतं त्या भूमिकेचं, स्त्री भूमिकेचं. मग मला पण असं वाटलं की आपण स्त्री भूमिकाच करा. तेव्हा मला एवढी कलाकारांची जाण नव्हती की अमुक ओम प्रकाश, आता कोकणचे बालगंधर्व म्हणा, ओम प्रकाश चव्हाण म्हणा किंवा प्रशांत मिस्त्री, सुधीर दांडे, हे एवढी मोठी मोठी दिग्गज मंडळी, त्यानंतर तरुण वयातले निळकंठ सावंत, बंटी कांबळे, असे जे काही हे स्त्री कलाकार आहेत यांना बघितल्यानंतर खरोखरच एक असं म्हणजे स्टेजवर बघितल्यानंतर एखादा पुरुष तिथं उभा आहे हे कुठच्याही अँगलने वाटणार नाही. अशी त्यांची ती कला बघितल्यानंतर मला पण असं वाटू लागलं की नाही आपण यांच्यासारखं करू शकतो. आणि ज्यावेळी मी त्यांच्याकडे बघून बघून मी प्रयत्न जेव्हा केला तेव्हा तो मला आला, म्हणजे उपजत आला आणि त्या प्रयत्नांना चांगलं यश मला मिळालं, मला चांगले मार्गदर्शन मिळाले. आदर्श म्हटलं तर तुम्ही बंटी कांबळे, सुधीर दांडे, ओमप्रकाश सावंत, प्रशांत मिस्त्री, हे जे दिग्गज कलाकार आहेत स्त्री भूमिकेत आज प्रख्यात आहेत,
यांचे युट्यूबला व्हिडिओज बघून बघून प्रत्यक्ष नाटक बघण्याची जेव्हा संधी यायची तेव्हा त्यांच्या त्या भूमिका बघून बघून मग मी शिकत गेलो आणि स्वतः ती स्त्री भूमिका विकृत करत गेलो. तुम्ही तुमचा प्रवास जेव्हा सांगताय म्हणजे अनेक गोष्टीला तुम्ही बघून बघून सगळं परिपूर्ण होण्याचा प्रयत्न केला. सध्या 6 वर्ष तुम्ही दशावतारी कला क्षेत्रात आहात. पारंपरिक दशावतारामध्ये काम केलंय का? हो, मी यंदाच एका पारंपरिक कंपनीमध्ये काम केलं. पारंपरिक ज्या 8 मुख्य कंपन्या आहेत त्या 8 कंपन्यांमधील एक कंपनीमध्ये खानोलकर दशावतार नाट्य मंडळ या एका नावलौकिक कंपनीमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. कसा होता अनुभव? अनुभव खूप चांगला होता. चांगला म्हणण्यापेक्षा एखाद्या नवोदित कलाकाराने खरोखरच हा अनुभव घ्यावा असं मला वाटतं की खरोखरच दशावतार क्षेत्रात जर आपल्याला जर काहीतरी करायचं आहे तर एका पारंपरिक कंपनीमध्ये जाऊन त्या पारंपरिक कंपनीचा अनुभव कसा असतो हा खरोखरच नवोदित कलाकारांनी घ्यावा. आणि मी तो अनुभव या संपूर्ण वर्षभरात घेतला. खूप चांगले अनुभव मला मिळाले, चांगल्या चांगल्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या. त्यापेक्षा ज्या वर्षभरात जे मला अनुभव मिळाले हे अनुभव मला वाटतं दशावतार क्षेत्रात जर मला टिकायचं असेल, जर स्वतःचं अस्तित्व जर काहीतरी निर्माण करायचं असेल तर ते मला वाटतं ते अनुभव मला खूप उपयोगी ठरतील. असं म्हटलं जातं की तुमचे पेटारे जे असतात, विशेष करून दशावताराचे पेटारे, ते ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये प्रचंड शक्ती असते, ताकद असते. तुम्हाला अशी अनुभूती आली का कधी? हो, बऱ्याच वेळा. कारण दशावतार कलेचं आराध्य दैवत म्हणजे गणपती गजानन. प्रत्येक कलाकार म्हणा किंवा प्रत्येक व्यक्ती त्या देवाला आपण मानतो. आणि दशावतारी कलाकार आणि त्या पेटाऱ्याचं एक म्हणजे अतूट नाता, ऋणानुबंध आहे असं मला वाटतं. कारण आज आम्ही ज्या काही भूमिका करतो किंवा प्रत्येक कलाकाराच्या जीवनात काही ना काहीतरी अडीअडचणी असतात, बरेच प्रसंग असतात. पण त्या तिथं गेल्याच्या नंतर त्या चौकटीमध्ये त्या देवाच्या किंवा त्या पेटाऱ्याच्या चौकटीत गेल्याच्या नंतर आम्हाला आमचे कुठचेही प्रसंग असू द्या किंवा अडीअडचणी असू द्या, कुठच्याही व्याधी असू द्या, सगळ्यांचा विसर पडतो. आणि कितीही जरी त्रास असला म्हणजे एखादी मला स्वतःला अनुभव आलेला आहे की मी आजारी असताना सुद्धा फक्त देवाकडे नमस्कार करून रंगदेवता स्वतः हे करून स्टेजवर गेल्यानंतर मी आजारी आहे असं मला कुठे वाटलं नाही. म्हणजे त्या 4 तासांमध्ये किंवा त्या नाटकाच्या वेळेमध्ये आम्ही सगळ्या गोष्टी त्या विसरून जातो, वरच्या गोष्टी विसरून जातो. आणि बऱ्यापैकी मला त्या गणपतीचा अनुभव आहे की आपण जर खरोखरच जर एकनिष्ठतेने आणि प्रामाणिकपणे जर त्या देवाकडे जर काम करत असू ना तर त्याचं फळ क्षणोक्षणी आपल्याला तो पेटारा देत असतो. तेव्हा आहे अनुभव. आणि एक चांगल्यापैकी अनुभव म्हणजे मी आवर्जून सांगेन की मी एकदम मध्यमवर्गीय कुटुंबातला एक मुलगा आहे. मध्यमवर्गीय म्हणजे मिडल क्लास पेक्षा पण मिडल क्लास जरी तुम्ही म्हटलात तरी ते काय वावगं ठरणार आहे. कारण आमची परिस्थिती खूप हालाकीची होती. त्या हालाकीच्या परिस्थितीतून आम्ही वर आलेलो आहोत. इतके वर्ष आम्ही कुडाळ कविलकट्टे गावामध्ये आम्ही राहतो पण स्वतःचं हक्काचं घर आमचं असं कधी नव्हतं. जमीन जुल्ला सगळं असून सुद्धा मग त्या बऱ्याचशा गोष्टी असतात त्याला कारणीभूत, पण हक्काचं घर असं नव्हतं. पण त्या देवावर माझी श्रद्धा आहे आणि 6 वर्ष मी आज काम करतोय. मी बऱ्यापैकी अनुभव मिळाल्यानंतर मी सहजच बरेच जण त्या पेटाऱ्याकडे नवस वगैरे बोलण्यासाठी येतात किंवा स्वतः एक श्रद्धा असते तेव्हा गाराणी वगैरे घातली जातात. पारंपरिक पेटाऱ्यामध्ये तर ते खूप चालतं. आणि मी खानोलकर दशावतार नाट्य मंडळामध्ये जेव्हा पारंपरिक कंपनीमध्ये मी जेव्हा ठरलो तेव्हा अक्षरशः गावाच्या जत्रेमध्ये जेव्हा पेटारा पूजेला लागतो तेव्हा गावाच्या जत्रोत्सवातील ते जे मुख्य देव आहेत त्यांच्याजवळ लोक जातात, नतमस्तक होतात. पण तेवढी सगळी लोक त्या दशावताराच्या पेटाऱ्याकडे मग तेवढेच नतमस्तक होत असतात. आणि मग जे जे काही नवस बोललेले असतात ते नवस ते फेडण्यासाठी येतात. आणि मला सुद्धा एक वाटायचं की आपणही आपलं काहीतरी एक इच्छा आपली अपेक्षा देवाजवळ आपण मांडावी. आणि सहजच मी माझ्या घरासंबंधित मी पेटाऱ्याकडे त्या बोलणं केलं होतं. आणि म्हणजे अचानक माझ्या काही अडीअडचणी आहेत ते कदाचित त्या माझ्या देवामुळे दूर झाल्या असतील. आणि असं मला खरोखर बोलताना सुद्धा अंगावर काटा येतोय की आज माझ्या घराचं काम सुरू आहे
आणि होतंय ते चांगलं. माझ्या देवाकडे ती माझी एकच इच्छा आहे की ते माझं कोणतंही विघ्न न येता ते माझं घर पूर्ण व्हावं, माझं हक्काचं घर लवकरात लवकर पूर्ण व्हावं. खूप मोठा नक्कीच तुम्ही निस्वार्थीपणे त्या खानोलकर दशावतार नाट्य मंडळीच्या पेटरासमोर सेवा केलेली आहात आणि निश्चितच तो ह्या सगळ्या सेवेचा मेवा तुमच्याकडे निश्चितच देईल. अलीकडे जर आपण बघितलं, विशेष करून तुम्ही म्हणताय, मगाशी म्हटलं बोलता बोलता की त्या पॅटर्नाकडे गेल्यानंतर एक सात्विकता असते, ऊर्जा असते, तिथे गेल्यानंतर सगळी संकट वगैरे दूर होतात असे अनेक कलावंत सांगतात. त्यातलाच एक कलावंत म्हणून तुम्ही माझ्यासमोर बसलेला आहात. आणि याच्याही पेक्षा जर सांगायचं झालं तर मी खानोलकर कंपनी म्हणजे एका पारंपरिक कंपनीत ठरण्या अगोदर मी एक माझ्या कलाकार म्हणण्याची जी खरी सुरुवात केली ती सिद्धेश्वर दशावतार नाट्य मंडळ दोडामार्गची कंपनी. म्हणजे तुम्ही आता जर विचार केला तर कुडाळ आणि दोडामार्ग खूप अंतर आहे, हे खूप मोठं अंतर आहे. आणि मी जवळजवळ 4 वर्ष त्या कंपनीमध्ये मी राहिलो. त्या कंपनीचे जे मालक आहेत ते श्रीमान केशव खांबर या व्यासपीठावर ते येऊन गेलेले आहेत. तर ती व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीमुळे मी अभिमानानं सांगेन की आज जे काही माझं थोडंफार नाव आहे त्या व्यक्तीमुळे असू शकतं. कारण कुठच्याही क्षेत्रात आपल्याला एक गुरु, एखादा मार्गदर्शक, आपण ज्याला गुरु मानतो तो गुरुच आपल्याला सर्व काही शिकवतो असं नाही, की आपल्या पाठीशी खंबीरपणे अशी एक व्यक्ती उभी असते की तू कर, मी आहे ना असं सांगणारी व्यक्ती असते. प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टी शिकवणं, चूक काय बरोबर काय हे गोष्टी सांगणं, या गोष्टीतून प्रत्येक व्यक्ती घडत असते. मला त्या कंपनीचे मालक श्रीमान केशव खांबर हे मला अशी व्यक्ती मिळाली की आज त्यांच्यामुळे मी आज थोडंफार माझं नाव आहे ते माझ्या पाठीशी आहेत म्हणून आहे. तर त्यांच्या कंपनीमध्ये मी 4 वर्ष मी काम केलं. माझ्या आई बाबांना रात्रंदिवस एका गोष्टीची काळजी असायची की आपलं मुलं एवढं, माझ्या आई बाबांनी अजूनही दोडामार्ग बघितलं नाही, पण ज्यावेळी एके दिवशी माझे बाबा जेव्हा दोडामार्ग माझ्या बरोबर मालकांच्या घरी जेव्हा एक दिवशी सहज आले होते तेव्हा त्यांच्यानी अक्षरशः कपाळाला हात लावला की एवढ्या लांबचा प्रवास तू रात्रीचा करत असतोस. म्हणजे त्यांनी कधी विचार सुद्धा केला नव्हता की माझा मुलगा एवढ्या लांब असं हे करतो आहे. तेव्हा त्यांना जेव्हा वाटलं ना तेव्हा सतत त्यांना एक काळजी वाटायची की एवढ्या लांबचा प्रवास, वळणावळणाचे रस्ते आहेत, एवढ्या रात्रीच्या आम्ही आमची नाटकं कितीही वाजता 2, 3, 4 आम्हाला येण्यासाठी पण पहाटच असते, एवढ्या लांबचा आम्ही प्रवास करतो. पण मी तुम्हाला सांगतो की त्या देवाच्या जीवावर आम्ही हे जे काम करतो त्या 4 वर्षात मला कुठच्याही प्रकारचा त्रास, कुठच्याही प्रकारचा धोका, मी मार्गात येत असताना कसल्याही प्रकारची अडचण मला कधीच झाली नाही. म्हणजे हा पण एक चांगला अनुभव म्हणता येईल की त्या देवाचा आशीर्वाद कुठेतरी पाठीशी आहे म्हणूनच एवढा लांबचा प्रवास करून मी 4 वर्ष सुखरूपपणे त्यांच्याकडे मी काम केलं. नक्कीच आपण अभिमानानं त्यांचं नाव घेतलात, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केला. हे सगळं करत असताना मगाशी तुम्ही एक विषय बोलून गेलात पटकन की पेटाऱ्यासमोर सात्विकता असते, एनर्जी असते, ऊर्जा असते. अलीकडे रसिकांकडून काही ज्येष्ठ कलावंतांकडून एक पुसटचा सूर येतोय की तुम्ही स्त्री कलावंत जेव्हा मेकअप करत असतात किंवा तुमची जी काही अंतर्वस्त्र आहेत किंवा तुम्ही ज्या ठिकाणी रंगता त्या ठिकाणी फोटोग्राफी चालत असते, हे कितपत योग्य आहे? मी ते ठामपणे अयोग्य आहे असं म्हणणार नाही, किंवा ते जर अयोग्य असेल तर एखाद्या कलाकाराबाबत जर ते तसं होतंय तर त्याला संपूर्णपणे तो कलाकार जबाबदार आहे असं मी म्हणणार आहे. कारण तुम्ही जर आता बारीक जर विचार केला तर दशावतारी कलाकार जेव्हा मेकअप करतात किंवा एक रंगभूषा आपली जेव्हा करतात तेव्हा त्यांना जी जागा दिलेली असते ती पूर्णपणे अगदी ओपन असते, ती बंदिस्त जागा नसते किंवा असा एक स्पेसिफिक त्यांना रूम दिलेला नसतो. ती जसा स्टेज 4 मेड्यांमध्ये तो उभा केला असतो तसंच मागे 4 मेड्यांमध्ये ती रंगभूषा करण्याची जागा असते. एक कमरेपर्यंतच तो 4ही बाजूला पडदा लावलेला असतो. मग अशा वेळी ती रंगभूषा दशावतारी कलाकार कसे करतात, दशावतारी स्त्री कलाकार म्हणा किंवा कुठचेही कलाकार ती रंगभूषा वेशभूषा कशी करतात हे प्रत्येकांमध्ये रसिकांमध्ये कुतूहल असतं. तुम्ही जर बघितलात तर स्टेजच्या समोर म्हणजे रंगमंचाच्या समोर गर्दी कितपत असते याच्याही पेक्षा दुप्पट गर्दी बॅक स्टेजला असते की दशावतारी कलाकार कसे नटतात, कशी रंगभूषा करतात, वेशभूषा. मग ते कुतूहल असताना एखादी व्यक्ती ज्यावेळी आता तुम्ही म्हणतात तसं की दशावतारी स्त्री कलाकारांनी तिकडे आपली अंतर्वस्त्र म्हणा किंवा
आपल्या त्या वेशभूषा करताना ह्या गोष्टीचं पूर्णपणे भान ठेवलं पाहिजे की आपण जेव्हा स्त्री भूमिकेत जेव्हा असतो किंवा त्या स्त्री वेशभूषा असतो तेव्हा इतरत्र सगळ्या स्त्रियांची इज्जत आपल्या हातात असते. मग तुम्ही जरी पुरुष असलात तरी तुम्ही तिथे स्त्री म्हणून तुम्हाला लोक काही जण बघत असतात. मग ते स्त्रीची इज्जत तुम्ही कशी जपली पाहिजे हे तुमच्या परीने प्रत्येक कलाकाराने ते ठरवायला हवं. मग ते असं जेव्हा चित्रित जेव्हा एखादा प्रेक्षक करतो तेव्हा आम्ही कलाकार त्यांना अगदी अपमानास्पद त्यांना सांगतो हे तुम्ही असं हे का करता किंवा तुम्ही हे करता. पण निश्चितच त्यांनी रोखणं गरजेचं आहे की तुम्ही मी अजून पूर्णपणे माझी तयारी झालेली नाही तेव्हा तुम्ही थोडा वेळ थांबा. माझी पूर्ण वेशभूषा रंगभूषा झाल्यानंतर आपण निश्चितच चित्रीकरण करू किंवा फोटो काढू. पण ते सजावट करत असताना किंवा तुम्ही म्हणतात तसं अंतर्वस्त्र वगैरे ते घालत असताना ते परिधान करत असताना एखादा जर तुम्हाला फोटोशूट कर त्यांना ठामपणे तुम्ही रोखू शकतही नाही आणि जर रोखला तर त्यांना सामंजस्याने किंवा एक प्रामाणिकपणे त्यांना तुम्ही सांगायला हवं आणि ते रोखायला सुद्धा हवं. आणि कलाकार त्याला किती प्राधान्य देतो ह्याला आधी पहिल्यांदा महत्व आहे. अलीकडे दशावतारामध्ये आंबट शौकीनांची फौज तुम्ही निर्माण करता असा आरोप होतोय. म्हणजे नेमकं काय मला कळलं नाही. म्हणजे साधा प्रश्न पुन्हा विचारतो की अलीकडच्या काळामध्ये तुमचे अदाकारी बघणारे लोक खूपच कमी असतात. म्हणजे पूर्वीचे दशावतारी कलावंत सांगायचे आम्ही दशावतारी कलाक्षेत्रात जोपासताना अक्षरशः रक्त आठवायचं. आणि आज जर आपण बघितलं तर सोशल मीडियाच्या जीवावर आज अनेक कलाकार लौकिक प्राप्त किंवा स्टार कलाकार होताना दिसतात. याच्यामध्ये जास्तीत जास्त नवोदित कलावंतांचा वाटा आहे आणि हे कलावंत वाटेल त्या मार्गाने प्रसिद्धीसाठी काही करण्याची त्यांची तयारी असते आणि त्यातूनच आंबट शौकीनांचे एक फौज निर्माण होते. आणि ते सारखे जे काही स्त्री कलावंत आहेत अर्थात मी नवोदित म्हणतो आणि काही म्हणतो सगळे त्याच्यात धरणं चुकीचं आहे. सगळ्यांना त्याच्यामध्ये गोवणं हे पाप आहे. त्यामुळे मी सगळ्यांवर टीका करणं हे इथे म्हणत नाही. मी एक प्रातिनिधिक स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारतोय. मग ही जी आंबट शौकीनांची फौज आहे ती तुम्ही इनडायरेक्टली तयार करताय. जसं की तुम्ही म्हटलात की मी रोखू शकत नाही की आम्ही कलाकार डायरेक्ट थेट सांगू शकत नाही. खरं तर स्वतःच्या म्हणजे कायद्यानुसार माझा फोटो कोणी काढावा किंवा कोणी काढू नये हे राईट्स मला आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही माझा फोटो काढू शकत नाही. मी त्याच्यावर ऍक्शन घेऊ शकतो आणि कायद्याची जाणीव तुम्हाला आहे. मग अशा प्रकारे जर आपलं शूटिंग होत असेल कारण दशावतार एकमात्र कला आहे जी आपण चार चौघात बिनधास्तपणे बसू शकतो. मग ह्या कलेला कुठेतरी स्त्री कलाकारांमुळे डाग पोचतोय असं काहींचं म्हणणं आहे. तुम्ही याच्यावर काय म्हणाल? स्त्री कलाकारांमुळे काही स्त्री कलाकारांमुळे म्हणा ह्या कलेला डाग लागतोय असं जर कोणाचं म्हणणं जर असेल तर मी नवोदित जरी असलो तरी मी साफ त्यांना चुकीचं ठरवलं. कारण स्त्री कलाकारांमध्ये काही स्त्री कलाकारांमुळे या कलेला डाग लागू शकतो असं मी म्हणू शकत नाही. कारण दशावतारी कलेचं एक नाक म्हणजे स्त्री कलाकार असं म्हटलं जातं. कारण सगळ्यात आव्हानात्मक भूमिका जर कुठची असेल तर स्त्री भूमिका किंवा स्वतः एक पुरुष असून सुद्धा तुम्हाला त्या वेळेपुरतं तुम्ही स्वतः पुरुष आहात हे तुम्हाला विसरावं लागतं. बरोबर. आणि स्वतः एक तुम्ही स्त्रीच आहात आणि जर ते तुम्ही मनोमनी जर ते तुम्ही असं नाही ठरवलं की नाही बाबा मी आता स्त्रीच आहे मला पुरुषत्व हे काही वेळा तर तुम्ही ते रंगमंचावर हुबेहूब स्त्री पात्र तुम्ही निभावू शकणार नाही. आता प्रत्येक कलाकाराने आपल्या मैदान मर्यादा जपल्या पाहिजे. कारण आपण एक कलाकार असतो. आपण स्त्री कलाकार असल्यानंतर तुम्ही जर म्हणता तर स्त्री कलाकार म्हटल्यानंतर बऱ्याच गोष्टींच्या जबाबदाऱ्या आपल्यावर असतात. बरोबर. तेव्हा मगाशी मी सांगितलं तसं की आपल्या इतरत्र आया बहिणींची इज्जत आपल्या हाती असते आणि मग ती इज्जत आपण त्या स्टेजवर सुद्धा टिकवणं तितकंच महत्वाचं आहे आणि बॅक स्टेज आल्याच्या नंतर पण टिकवणं तितकंच महत्वाचं आहे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. काही काही स्त्री कलाकार एखाद्या रसिकाच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढतात किंवा एखाद्या व्यसनाधीन झालेला एखादी व्यक्ती असेल त्यांच्या बरोबर नाही. आपली आवड निर्माण करण्यासाठी जर ते तुम्ही तसं जर करत असाल तर ते निश्चितच चुकीचं आहे. मला तर असं वाटतं जर तुम्हाला तुमच्यातली आवड जर निर्माण करायची असेल तर तुम्हाला तो रंगमंच दिलेला आहे. बरोबर की नाही? मग तुम्ही स्त्री भूमिका करत असताना तुमच्या अदाकारी म्हणा तुमचा एक नाजूकपणा म्हणा किंवा समोरचा माणूस पण प्रश्नात पडला पाहिजे की खरोखरच हा समोर स्टेजवर आहे तो पुरुष आहे का. मग तुम्ही तुमची आवड तशी तुमच्या सादरीकरणातून निर्माण करा असं मला वाटतं. आणि ते खूप चांगलं स्टेज आहे की असं काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याची संधी आपल्याला ते स्टेजवर मिळत असते.
पण त्या स्त्री कलाकारांमुळे, अशा काही स्त्री कलाकारांमुळे डाग लागत असेल, स्त्री कलाकारांमुळेच डाग लागतो असं जर कोणी म्हणत असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. कारण टाळी एका हाताने वाजत नाही. जर समजा तो स्त्री कलाकार जर तसं वागतो आहे तर समोरच्या रसिकांनी पण तितकंच त्याला रोखणं गरजेचं आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे सहवासातल्या कलाकारांनी पण त्याला रोखणं तितकंच गरजेचं आहे. तुमचा मुद्दा बरोबर आहे. स्त्री कलाकारांना त्यांच्या सहकलाकारांनी रोखलं गरजेचं आहे, पण तो ऐकणारा असेल तर रोखू शकतात ना. आज आपण जर बघितलं तर दशावतारामध्ये सगळेच लोक, म्हणजे जास्त जी आताची पिढी आहे, युवा पिढी ही, म्हणजे जुने जाणते कलावंत सुद्धा सांगतात की आम्हाला त्यांच्या बरोबर बोलायला सुद्धा भीती वाटते, एवढे ते लौकिक प्राप्त म्हणून घेत असतात किंवा ते लौकिक प्राप्त आहेत, आपण लौकिक प्राप्त आहेत असं म्हणतात. मग अशा वेळी ते तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न का बरं करतील आणि का करावा? आता तुम्ही जर म्हणता की ज्येष्ठ कलाकार बऱ्याच वेळा नवोदित कलाकारांना सांगण्याचा प्रयत्न करतात, पण नवोदित कलाकार त्यांची ऐकून घेण्याची क्षमता नसते. माझ्या अनुभवानुसार किंवा प्रत्येक कलाकाराच्या जीवनात वेगवेगळे अनुभव आले असते, त्यामुळे माझ्या जीवनात काय जे अनुभव आलेले आहेत त्या अनुभवानुसार मी तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं देईन. कारण मला तर असं वाटतं की जेव्हा एखादा नवोदित कलाकार एखाद्या मंडळामध्ये जेव्हा ठरतो, त्या मंडळामध्ये दिग्गज कलाकार सुद्धा तिकडे वावरत असतात, नवोदित कलाकार असतात. मग मला असा अनुभव आलेला आहे की काही ज्येष्ठ कलाकार सुद्धा आपल्या एक प्रकारच्या इगो मध्ये वावरत असतात. मी असं ठामपणे का म्हणतोय, कारण आपण बरीच वर्ष दशावतारामध्ये कारकीर्द करतो आहोत, आपण बरीच वर्ष दशावतार करतो आहोत, म्हणूनच मी या क्षेत्रामध्ये खूप काहीतरी मोठा कलाकार आहे. कुठचाही कलाकार असू दे, त्याने आपल्या मनाशी हे धोरण पाळणं पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्ही जर नवोदित कलाकार जर एखादा येत असेल, आता नवोदित कलाकार हा पूर्णपणे अनुभवी कलाकार नाही, त्याच्यामुळे जोपर्यंत कोणीतरी त्याला धारेवर धरणार नाही किंवा जर तो उद्धटपणाचं वर्तन करत असेल तर कोणतरी त्याला समाजाशी सांगणार नाही, त्याला योग्य ती शिस्त लावणार नाही, तोपर्यंत तो पूर्णपणे सुधारलेला असेल असं अनुभव. आता माझ्याही बाबतीत काही गोष्टी घडलेल्या आहेत, मी सुद्धा अनुभव काही गोष्टी घेतलेल्या आहेत, पण ज्यावेळी आपल्याला कळतं की नाही आपण हे जे काय करतोय ते काहीतरी चुकीचं करतोय, मग त्यावेळी तो कलाकार शिकत सुद्धा जात असतो, तेव्हा तो आपल्या सुधारणा सुद्धा करत असतो आणि तसा तो वागत असतो. पण मला असं वाटतं की सहवासातल्या ज्येष्ठ कलाकारांनी नवोदित कलाकारांना तुच्छ लेखन आधी पहिल्यांदा थांबवलं पाहिजे की हा तर काल सकाळचा कलाकार आहे, हा काय करणार आहे, आम्ही जे केलं ते यांना शक्य नाही. मला तर असं वाटतं की तुम्ही त्या काळात ज्येष्ठ कलाकारांनी तुम्ही त्या काळात जे काही केलं त्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी तो करू शकतो. समजा जर ते केलेलं जर ते वाईट मार्गाने जर तो करत असेल तर तुम्ही निश्चितच त्याला रोखणं गरजेचं आहे की नाही. पारंपरिकता किंवा जुन्या कलाकारांनी काही गोष्टी खरोखरच म्हणजे आज जुन्या कलाकारांनी तो त्या काळात जो काही अभिनय केलेला आहे किंवा त्या काळाची प्रासंगिक गाणी म्हणा किंवा आपल्या ज्या भूमिका सादरीकरण केलेलं आहे त्यांच्या नखाची सुद्धा सर नवोदित कलाकारांना असेल नसेल हे मला काही माहिती नाही, पण खरोखरच ती दिग्गज मंडळी खूप मातब्बर कलाकार होते ते. म्हणूनच तर आपल्या पदरात शिक्षण नसताना सुद्धा आज त्यांचं नाव अजरामर आहे. आज गावागावात अगदी कानाकोपऱ्यात त्यांचं नाव आहे, कारण त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर आणि आपल्या कौशल्याच्या सादरीकरणाच्या जोरावर त्यांनी ते नाव कमवलेलं आहे. मग अशा ज्येष्ठ कलाकारांचा रिस्पेक्ट सुद्धा नवोदित कलाकारांनी करायला हवा आणि ज्येष्ठ कलाकारांनी सुद्धा नवोदित कलाकारांचा तितकाच रिस्पेक्ट करायला हवा. तुम्ही ज्येष्ठ कलाकार आहात म्हणून समोरच्या नवोदित कलाकारांना तुम्ही तुच्छ लेखन म्हणजे मला असं वाटतं की चुकीचं आहे. जर कुठच्या अंशी जर कुठच्या गोष्टीत जर तो कमी असेल तर तुम्ही त्याला 4 गोष्टी सांगणं गरजेचं आहे. सांगण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. मला असं वाटत नाही की कुठचा नवोदित कलाकार खरं तर त्या कलाकाराला शिकण्याची आधी भूक असते. कोणाला कितपत आहे मला माहिती नाही, पण शिकण्याची भूक ही प्रत्येक नवोदित कलाकाराला किंवा कलाकाराला ज्येष्ठ कलाकार जरी असला तरी त्याला शिकण्याची भूक ही मरेपर्यंत किंवा शेवटपर्यंत असायला हवी आणि नवोदित कलाकारांमध्ये ती असायलाच हवी. पण ती शिकण्याची भूक पण आपण एखाद्या कलाकाराकडनं आपण जेव्हा मार्गदर्शन जेव्हा होतो तेव्हा तो मार्ग कुठचा आहे, आपल्या बोलण्याची पद्धत काय आहे, आपण त्यांना कुठच्या पद्धतीने त्यांना आपण ते ज्ञान ग्रहण करतोय ह्या गोष्टीकडे पण त्यांनी नवोदित कलाकारांनी लक्ष दिलं करा. खरोखरच जर तो उद्धटपणे किंवा एखाद्या सिनियर कलाकाराला पण तो जर
नवोदित असून पण जर तो तुच्छ म्हणायला लागला आणि मीच म्हणजे कोणीतरी मोठा असं समजून जर राहील तर कोणी तुम्हाला सपोर्ट करणार नाही. मग ते म्हणणं तुमचं योग्य आहे की नवोदित कलाकार ऐकून घेण्याची त्यांची मनस्थिती नसते वगैरे. आता आपण सांगितलं की नवोदित कलाकारांना शिकण्याची भूक आहे. आता आपण अनेक रंगमंचावर तुम्ही दिसता. खानोलकर कंपनीमध्ये तुम्ही काम केलं, सिद्धेश्वर कंपनी डोडामार्ग या ठिकाणी तुम्ही अभिनयाच्या अदाकारी दाखवल्या. संयुक्त नाटकामध्ये सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करता. मला सांगा, तुम्ही कोणत्या भूमिकेसाठी कोणत्या ज्येष्ठ कलाकाराकडे गेलाय? मला तर असं आठवतं की मी नवोदित कलाकार म्हटल्यानंतर माझ्या अंगावर कुठची एखादी जबाबदारीची जी भूमिका असेल ती खरोखरच ती प्रासंगिक भूमिका आहे. आणि त्या प्रासंगिक भूमिकेला न्याय जर जुन्या कलावंतांनी जसा दिला तसा जर आपण दिल्यानंतर कुठेतरी आपण मागे राहू शकतो. आणि जुन्या कलाकारांची अभिनय करण्याची पद्धत किंवा मी तुम्हाला एक उदाहरण देईन या बाबतीत की जुन्या कलाकारांचे अभिनय किंवा त्यांचं सादरीकरण खरोखरच त्या दर्जाचं का होतं. कारण मला अजूनही आठवतं की कसाल या गावात संयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग होता आणि भीष्म प्रतिज्ञा हा नाट्यप्रयोग होता. सगळे दिग्गज मंडळी म्हणजे जुने जाणते कलाकार त्या नाटकामध्ये द्रौपदीची भूमिका केली होती. त्या भीष्म प्रतिज्ञा या नाटकामध्ये द्रौपदीची भूमिका श्रीमान आपा दळवी यांनी केली होती. ज्यावेळी मी प्रत्यक्ष त्या ज्येष्ठ कलाकारांना जेव्हा बिराणामध्ये जेव्हा बघितलं तेव्हा म्हणजे बघणाऱ्या रसिकांनी असं वाईट समजू नये, पण मला खरोखरच असं वाटलं की एवढे हे म्हातारे आहेत किंवा एवढे वयोवृद्ध आहेत, खरोखरच ती ताकदीची त्यांनी त्या तरुणपणात काही केलं असेल हे दुर्दैव म्हणेल की माझ्यासारख्या कलाकारांना ते बघायला जर मिळालं नाही. कारण ते बघितल्यानंतर मला असं वाटायला लागलं की त्या काळात त्यांनी काय केलं हे जर मला बघायला मिळालं असतं ना तर खरोखरच मी अजूनही चांगला प्रयत्न माझ्या भूमिकेमध्ये केला असता. पण ते बघण्यापूर्वी मी त्यांना कधी बघितलं नव्हतं. मी प्रथमच त्यांना बघणार होतो आणि जेव्हा विदाऊट मेकअप किंवा रंगभूषा वेशभूषा करण्याबद्दल जेव्हा मी त्यांना बघितलं ना तेव्हा मला असं वाटलं की खरोखर ते करतील का भूमिका. कारण त्यांचं आता वय पण झालं. खरोखरच त्या वयाच्या मनाने खरोखरच त्या भूमिकेला ते न्याय देतील का असा एक यक्ष प्रश्न माझ्या मनामध्ये होता. त्यानंतर सुद्धा त्यांनी वेशभूषा रंगभूषा केली तेव्हा सुद्धा आताचे नवोदित कलाकार आपलं चापून चपून साडी नेसणं, चांगला मेकअप करणं, चांगली वेशभूषा चापून चपून वेशभूषा करणं तसं त्यांच्यामध्ये काही नव्हतं. साधी वेशभूषा, साधी केशभूषा, साधी रंगभूषा ही त्यांची होती. आणि मला शंका होती की करतील हे, बघूया तरी हे काय करतात ते बघूया तरी. आणि अक्षरशः आपा दळवी यांनी रंगमंचावर प्रवेश केला आणि त्यांनी जी द्रौपदीची काही साकारली ना अक्षरशः असं डोळे म्हणजे दिपून गेले असं म्हणायला हरकत नाही की या वयात सुद्धा त्यांचे जे अभिनय होते, त्यांचे जे सादरीकरण होतं, आपल्या पदराला सुद्धा त्यांनी पिन लावलेला नव्हता पण तरी सुद्धा पिन लावलेला नसता. आम्ही इकडे आमचा पदर सावरण्यासाठी आम्ही 2-3 पिन लावत असतो का तर तो पदर खाली होते. तेव्हाच्या काळात वैदिक काळात किंवा पुराण काळात पिना वगैरे लावून आपला पदर सावरण्याची पण त्यांची एक वेगळी पद्धत होती. मी वाचनातून गेले. पण आपा दळवी यांच्यानी ती पारंपरिक होती. साडीला पिन सुद्धा लावलेलं नसताना पण त्यांची पदर सावरण्याची पद्धत आणि ते सगळं सावरत असताना ती द्रौपदी खरोखरच म्हणजे मला असं वाटलं की आता या वयात जर ते असं करतायत मग त्यावेळी तरुण वयात त्यांनी काय त्या भूमिका केल्या. थोडक्यात वाघ म्हातारा झाला म्हणून गवत खात नाही म्हणजे खरोखरच. आणि मला तर असं वाटतं की आम्ही कितीही जरी प्रयत्न केले तरी त्यांच्या लेवल पर्यंत आम्ही पोहोचू नाही शकत. आम्ही प्रयत्न निश्चितच करू की खरोखर अभिनय असावा तर असा असावा, स्त्री भूमिका असावी तर अशी असावी. म्हणजे थोडक्यात त्यांचा अभिनय बघितल्यानंतर तुमच्यामध्ये खुदेपणा तुम्हाला जाणवतो. हो. म्हणजे आम्ही खूप मागे आहोत. आम्हाला खूप प्रयत्नशील होणं गरजेचं आहे. आम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. जर त्या प्रयत्नात जर आम्ही तेवढी सक्षमता आम्ही दाखवली नाही तर आम्ही मागेच कायम राहणार आहोत. आणि आजही ह्या वयात जर ते एवढं करू शकतात तर आम्ही नवोदित आहोत. तेव्हा तर त्यांना शिक्षणाची जोड नव्हती, तेव्हा अशी माध्यमं नव्हती. आम्हाला तरी आज खूप सोयीस्कर गोष्टी झालेल्या आहेत. आम्हाला युट्यूब, फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमातून एखादी पुस्तक पण आम्हाला विकत घ्यायची किंवा बाजारात जाण्याची गरज नाही. आम्हाला सगळं गुगलवर सर्च केल्यावर सगळं आयतं मिळत असतं.
अभ्यास करण्याची पद्धती सहज झाल्या. मग एवढ्या सगळ्या सहजगत्या जर सगळ्या माध्यमांमध्ये झालं असतील तर आमचे प्रयत्न किती तोकडे आहे असं मला खरोखरच जाणवतं. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे प्रश्न आपला बाजूलाच राहिला की अशा चांगल्या चांगल्या भूमिकेसाठी तुम्ही एखाद्या कलाकाराकडे भेट गेला तर निश्चितच मी एका भूमिकेसाठी मी खरं एका कलाकाराकडे नाही तर त्या भूमिका कोणी अजावर करून ठेवल्या आहेत, प्रत्येकाची सादरीकरण करण्याची पद्धत कशी वेगवेगळी आहे. मग त्या सगळ्या पद्धती बघितल्यानंतर त्या सगळ्या पद्धती ऐकल्यानंतर त्या 4 पद्धती ऐकल्यानंतर मी माझी पद्धत पुढची निवडून मी कसं सादरीकरण करू याचा प्रयत्न माझा नेहमी. मला ऐकून घ्यायला नक्की आवडेल, रसिकांना सुद्धा ते आवडेल. ते कलावंत कोण आहेत ज्यांच्यापर्यंत तुम्ही गेलात, मग त्याही कलावंतांना वाटेल की माझं नाव या मुलाने. निश्चितच म्हणजे मी अभिमानानं नाव सांगेन की ज्यांच्याजवळ मी काम केलं 4 वर्ष, श्रीमान केशव खांबर यांनी मला घडवलं, मार्गदर्शन प्रत्येक भूमिकेत केलंच. ते माझे गुरु आहेतच, मार्गदर्शक आहेत. पण त्यांचे गुरु सुद्धा जे आहेत ते माननीय श्री दत्तप्रसाद शेणे, एक अष्टपैलू कलाकार, सगळ्या भूमिकेचं अभ्यासपूर्ण ज्ञान त्यांच्याजवळ आहे. आणि मी आतापर्यंत मी 90s असून सुद्धा मला अनुभव कमी असून सुद्धा मी जबाबदारीच्या भूमिका मला करण्याची संधी मिळाली. आणि ती संधी मिळाल्यानंतर खरोखरच जर ती मला भूमिकेला जर न्याय द्यायचा असला तर मला ह्या मातब्बर कलाकारांकडनं त्या भूमिका जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. आणि म्हणून मी दत्तप्रसाद शेणे माझे गुरु आहेत, त्यांच्याजवळ मी नेहमी जात असतो, त्यांना भूमिका विचारत असतो. आपल्याकडे असलेले अनुभव, आपण केलेल्या अभ्यासलेल्या भूमिका आणि त्यांनी खरोखरच दिग्गज मंडळीमध्ये वावरत असताना मग त्यांनी बघितलेल्या भूमिका त्या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन ते आम्हाला कळत असतात. म्हणजे आम्हाला किती सोपं जातं भूमिका करणं. रसिकांच्या माहितीसाठी सांगतो किंवा तुमच्या माहितीसाठी मुद्दाम सांगतो की दत्तप्रसाद शेणे हा अष्टपैलू कलावंत आहे, ज्ञानाची खाण आहे. याबद्दल माझं दुमत नाही. मला जाणून घ्यायचं होतं की तुम्ही कोणत्या स्त्री कलाकारांना. दत्तप्रसाद शेणे हे सुद्धा स्त्री भूमिका करणारे आहेत, म्हणून मी अष्टपैलू म्हटलं. तेव्हा मी त्यांच्याजवळ सुद्धा बऱ्यापैकी मार्गदर्शन घेतलं. त्यानंतर स्त्री भूमिकेत आघाडीवर असणारे स्त्री कलाकार म्हणजे श्रीमान सुधीरजी तांडेल म्हणा, आपल्या कोकणचे बालगंधर्व ओमप्रकाश चव्हाण किंवा प्रशांत मेस्त्री म्हणा, बंटी कांबळे, गौतम केळकर, हे जे काही मी ज्यांना आदर्श मानतो त्यांना मी वेळोवेळी मी भूमिकेसाठी त्यांना संपर्क केलेला आहे. त्यांनी मला मुक्तपणे आपल्या जवळ जे आहे ते मला त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे. जे काही त्यांनी ज्ञान दिलं, मार्गदर्शन केलं, त्याच्यावरच मी चांगल्या जबाबदारीच्या भूमिकेच्या संधी ज्या मला मिळाल्या त्या संधी मी पेलू शकलो. आता तुम्ही म्हटलं मी संपर्क केलेला आहे. हो, संपर्क करणं म्हणजे त्यांना भेटणं असं नाही. भेटून संपर्क केलेला आहे. त्यांच्या तुम्ही घरी जाऊन, त्यांच्या घरी जाऊन मी अक्षरशः मला तर असं आठवतं की दत्त माऊली प्रशिक्षण जे मंडळ आहे या मंडळामार्फत अलीकडेच एक कार्यशाळा झाली. या कार्यशाळेचा नियम असा होता की जे कलाकार या स्पर्धेमध्ये भाग घेतील त्या प्रत्येक कलाकाराला एक भूमिका दिली जाईल. ती भूमिका त्यांनी सादर करायची आणि ती सादर केलेली भूमिका कुठे कमी पडते आहे, तुम्ही तुमच्या अभिनयात, तुमच्या सादरीकरणात कुठे कमी पडता आहात, या गोष्टीचं मार्गदर्शन समोर बसणारे दिग्गज कलाकार ते तुम्हाला मार्गदर्शन करतात. अशी ती थीम होती. त्या कार्यशाळेत मी भाग घेतला होता आणि मला इंद्रजित वर या नाटकातली सुलोचना ही भूमिका माझ्या वाटेला आहे. भुजपत्राचा तो प्रवेश होता. मला सुलोचना ही भूमिका मी आतापर्यंत कोणाची बघितलेली नव्हती. मला त्या भूमिकेचं ज्ञान काहीच नव्हतं. पण मी म्हटलं तसं त्या भूमिकेसाठी मी ओमप्रकाश चव्हाण यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी मी आणि माझा मित्र, आम्ही दोघेही जण, कारण माझ्या मित्राच्या वाटेला पण तशीच एक आंबडोस हे गाव त्यांचं. आणि आम्ही संध्याकाळचे मला वाटतं 4 वाजता आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो. ते तिकडे आपल्या नित्याच्या कामात व्यस्त होते. पण 4 वाजेपर्यंत पासून अक्षरशः 10 वाजेपर्यंत ओमप्रकाश चव्हाण या एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वानं कुठचाही कमीपणा न बाळगता आहेत त्या
वस्तुस्थितीमुळे आम्हाला दोन्ही भूमिका त्यांनी करून दाखवल्या. खरंच तुमचं कौतुक आहे, कारण अनेक दिग्गज कलावंत ही खंत माझ्याजवळ व्यक्त करतात. म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला विचारला की तुम्ही किती कलावंतांच्या कडे गेला, कारण फोनवरून ज्ञान मिळवणं यापेक्षा त्यांच्या पायाकडे जाऊन ज्ञान मिळवणं. आणि खरोखरच जर मी म्हणजे स्वतःला भाग्यानं समजेल की मला तिकडे त्यांच्या घरापर्यंत जाण्याची संधी मिळाली, म्हणून अक्षरशः अभिनयासकट त्यांनी तो भुजपत्राचा प्रवेश वगैरे सगळं आम्ही बऱ्याच गोष्टी त्यांनी आम्हाला अनुभवाच्या आपल्या सांगितलं. खरोखर आम्ही एवढ्या लांब गेलेल्याचं आमचं सार्थक. आणि नंतर आम्ही काकांना सांगितलं त्या की काका आम्हाला ज्या ज्या वेळी वेळ मिळेल ना त्या वेळी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन बसू. तेव्हा त्या कलाकाराने अगदी मोठ्या मनानं सांगितलं की बाळांनो, मला देण्याची भूक आहे, तुमची देण्याची भूक किती आहे हे तुम्ही तुमचं ठरवा, माझ्यापर्यंत या, माझ्याजवळ आहे ते मी पूर्णपणे तुम्हाला देण्याचा प्रयत्न राहिले. खरोखरच आम्हाला त्या भूमिका सांगितल्या. फक्त आता तुम्ही म्हणता ओमप्रकाश चव्हाण यांच्या घरापर्यंत जाण्याचा मी प्रयत्न करून त्यांच्याकडे जाऊन मी भूमिकेचं पाहिलं. तसेच बंटी कांबळे यांचं गाव नानोस, शिरोडा नानोस, त्यांच्या घरापर्यंत जाऊन सुद्धा मी बऱ्याच भूमिकेचं ज्ञान घेतलेलं आहे. शिवा मिस्त्री, आदरणीय शिवा मिस्त्री हे पण माझे गुरु आहे. त्यांच्या म्हणजे मला जाण्याची तयारी आहे, पण हे जे ज्येष्ठ कलाकार आहेत ते आपापल्या कामात नृत्याच्या कामात गुंतलेले असतात. आम्हाला वेळ देण्यासाठी त्यांच्याजवळ कितपत वेळ असेल हे काही सांगता येत नाही, पण वेळेची सांगड घालून आम्ही वेळोवेळी जाण्याचा प्रयत्न करतो, आम्ही जातो. निश्चित तुमचं ह्या बाबतीमध्ये कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण शिकण्याची वृत्ती असेल तर देणारा देतो आणि ते देणारा 100% ते देणार. आज जर आपण दशावतारमध्ये बघितला तर अभिनय एवढाच महत्व असतं, तर काही कलावंत त्याला महत्व देतात, काही कलावंत महत्व देत नाही. ते म्हणजे संगीत साथीला, जी खूप महत्वाची मानली जाते. म्हणजे 3 तासाच्या नाटकामध्ये प्रत्येक तुम्हा कलावंतांच्या वाट्याला 20 ते 25 मिनिटं घेतात अभिनयाची, पण 3ही तास ह्या कलावंताला म्हणजे संगीत साथीला तिथे जाऊन संगीत द्यावं लागतं. मग सगळे वेगवेगळे कलाकार आपले अदाकारे पेश करतात, त्याला प्रसंगानुरूप संगीत देणं. संगीत कलाकारांकडे किंवा संगीत साथीदारांकडे तुम्ही कशा प्रकारे बघता? संगीत साथ जर तुम्ही नाटकातली संगीत साथी याबाबत जर विचारत असाल तर मला तर असं वाटतं की संपूर्ण नाटकातील 100% भागापेक्षा जवळजवळ 80% भाग हा संगीत साथीवर अवलंबून असतो. जर तुमची संगीत साथ तेवढी जर तरबेज नसेल तर तुमचं गोंधळ होतो, कलाकारांचा पण गोंधळ होतो, नाटकाचा दर्जा पण त्या लेवलला जातो. मला तर असं वाटतं की आम्ही कलाकार आमच्या त्या प्रवेशापुरती आम्ही त्या रंगमंचावर हजर असतो. मग जी काय 10 मिनिटं 20 मिनिटं तुम्ही जी म्हणता ती आमच्या तेवढ्यापुरती आम्ही त्या रंगमंचावर उपस्थित असतो. पण संगीत साथ म्हटल्यानंतर नाटक किती वेळात संपेल, कारण दशावतार नाटकाला वेळाची मर्यादा नाही, 3 तासात संपलं पाहिजे, पण वेळेचं मान प्रत्येक कलाकाराने ठेवलं पाहिजे. आणि तो मग वेळ कितीही वाढला जावं, पण त्या वेळेत संपूर्ण वेळ अगदी पहिल्यापासून गणपतीच्या स्तवनापासून शेवटच्या भैरवीपर्यंत संगीत साथीने एवढं काटेकोरपणाने खूप मोठ्या जबाबदारीचं काम आहे. मला तर असं वाटतं कलाकारांपेक्षा जबाबदारीचं काम हे संगीत साथीचं आहे. कुठच्या संगीत साथ कलाकारांना मला वाटतं जबाबदारी कळते, कितपत कळते मला माहिती नाही, पण जर तुम्ही संगीत साथीचे कलाकार जर पूर्णपणे जबाबदारीनिशी आणि लक्षपूर्वक जर कलाकाराला साथ देत नसेल किंवा त्या नाट्यप्रयोगाला साथ देत नसेल तर नाट्यप्रयोग त्या लेवलचा होत नाही. म्हणजे कलाकारांपेक्षा सगळं नाटकाचं महत्व हे संगीत साथीवर आहे. पण ते महत्व संगीत साथीला आपलं महत्व काय आहे हे आम्ही कलाकारांनी त्यांना सांगण्यापेक्षा, रसिकांनी सांगण्यापेक्षा स्वतः संगीत साथीच्या कलाकारांनी ते ओळखणं खूप महत्वाचं आहे की माझं महत्व या नाट्यप्रयोगात किती आहे, मग मी ते महत्व किती द्यायला हवं, लक्षपूर्वक द्यायला हवं, हे संगीत साथीच्या कलाकारांना कळणं भरपूर महत्वाचं आहे. मग अशा वेळी समोरचा कलाकार काय बोलतोय, त्या कलाकाराला तुम्ही बॅकग्राऊंड काय दिलं पाहिजे, समोरच्या कलाकाराचा प्रसंग काय आहे. जर त्याला ते बॅकग्राऊंड किंवा ते वातावरण निर्मिती तुम्ही जर केला नाही तर कलाकार सुद्धा अगदी मनापासून त्या भूमिका करू शकणार नाही. काही जी मोठी जी नाटकं आहेत ना, त्या नाटकांमध्ये तर संगीत साथीचा एवढा कस असतो की पहिल्यापासून शेवटपर्यंत त्यांना वेळ द्यावा लागतो. कारण हरिश्चंद्र तारामती या एवढ्या मोठं हे कितीतरी म्हणजे जवळजवळ 17-18 पात्रांचं ते कलापात्रांचं ते नाटक आहे.
आणि त्या नाटकामध्ये ना पहिल्यापासून शेवटपर्यंत संगीत साकी दिंडी, म्हणजे एखादा कलाकार आपला प्रसंग निर्माण करता करता बोलता बोलता पटकन एखाद्या गाण्याला सुरुवात करतो, एखाद्या साकी दिंडीला सुरुवात करतो, त्यावेळी मग त्या संगीत सादराला किती लक्ष. नक्कीच आम्हाला जाणून हे घ्यायला आवडेल की आतापर्यंतच्या कारकिर्दीत तुम्हाला आवडलेली संगीत साथ कोणती? मला आवडलेली संगीत साथ, मला आतापर्यंत 3 संगीत साथी आवडल्या. वैयक्तिक स्तरावर वैयक्तिक स्तरावर मी ज्या संगीत साथीदारांचा अभ्यास केला तर अभिमानानं मी सांगेन त्या 3 संगीत साथीदारांचे नाव. एक म्हणजे लोकराजा कैलासवासी श्रीमान सुधीरजी कळिंगर यांची कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ यांची जी संगीत साथ आहे, हार्मोनी वादक श्रीमान संदीप कोरसकर, पकवाज वादक श्रीमान चंदू खोतबुवा आणि ताल रक्षक श्रीमान राजू कळिंगर, ही म्हणजे माझ्या दृष्टीने प्रथम दर्शनी संगीत साथ. किंवा नाटक सुरू असताना पहिल्यापासून शेवटपर्यंत एवढे ते लक्षपूर्वक आणि खरोखरच म्हणजे आम्ही जेव्हा त्यांची नाटकं बघतो तेव्हा आमच्या अंगावर अक्षरशः काटा येतो की काय संगीत साथीमुळे वातावरण आणि वातावरणामुळे कलाकार तोडीस तोड तो अभिनय करत असतो. मग अशा संगीत साथी बरोबर जर आम्ही तिकडे वावरत असतो तर आम्ही काय करू शकू असं आम्हाला सतत सुचवत वाटतं. म्हणजे ती एक अगदी लक्षपूर्वक संगीत साथ आहे. त्यानंतर दुसरी संगीत साथ मी अभिमानानं नाव सांगितलं म्हणजे आमचे खानोलकर दशावतार नाट्य मंडळाची संगीत साथ. श्रीमान पप्पू घाडीगावकर, पकवाज वादक आदरणीय श्रीमान बालक श्रीमान बाबा मेस्त्री आणि तालरक्षक त्यांची जुनी संगीत साथ होती ती, म्हणजे एक प्रकारचा त्रिवेणी संगम त्यांचा बसलेला होता की विनायक श्रीमान तालरक्षक विनायक साम, या तिघांची संगीत साथ मला खूप आवडते. म्हणजे एकदम अशी उचल आणि वातावरण निर्मिती सध्या संयुक्त नाटकांमध्ये पण ती प्रचलित संगीत साथ आहे. तिसरी संगीत साथ म्हणजे संकेत कुडक, म्हणजे दत्तमावली दशावतार नाट्य मंडळी म्हणजे आमच्याच वयाचे नवोदित कलाकार आहेत, म्हणजे नवोदित कलाकार त्यांची संगीत साथ आवडते. त्यानंतर हेळेकर दशावतार नाट्य मंडळाची संगीत साथ, श्रीमान मयूर गवळी, तालरक्षक बाबाजी गावकर श्रीमान आणि श्रीमान पकवाज वादक कौशल मिस्त्री यांची संगीत, आणि दत्तमावली मंडळाची संगीत श्रीमान संकेत कुडव, श्रीमान निखिल कदम पकवाज वादक आणि तालरक्षक श्रीमान बाबू कौरव. बरोबरच म्हणजे या ज्या संगीत साथीच्या काही आहेत ना, या संगीत साथीदारांनी अगदी अभ्यासपूर्ण ते आपल्या प्रवेशांचा किंवा त्या नाटकाचा विचार करतात की बाबा या नाटकाच्या प्रवेशाच्या वेळी प्रसंगाच्या वेळी मला काय संगीत साथ केली पाहिजे, कुठचं गाणं म्हटलं पाहिजे, प्रसंगाची गाणी. निश्चित आपण संगीत साथीबद्दल सुद्धा दिलखुलास या ठिकाणी व्यक्त झाला. ही तुमची वैयक्तिक आवड झाली आणि वैयक्तिक आवड मांडण्याचा अधिकार तुम्हाला संविधानाने दिला आहे, त्याबद्दल कोणच आक्षेप घेऊ शकत नाही, कारण ते तुमचं वैयक्तिक मत झालं आणि कमी जास्त असू शकतं असं काही नसतं आपल्या मनामध्ये. या सगळ्या गोष्टी आपण न्याहाळता पुढे जेव्हा जातो तेव्हा पूर्वी तुम्ही मगाशी म्हटलात की पूर्वीची मंडळी जी होती ती दशावतारामध्ये अशिक्षित होती, अभिनय चांगले होते. आताची मंडळी सुशिक्षित आहे. तुम्ही बीकॉम झाला, सागरगावकर बीकॉम झाले, असे अनेक कलावंत आहेत, नवोदित कलावंत, दत्तप्रसाद शणै तर सायन्स आहे, असे अनेक हे तुमच्या यंग ब्रिगेड म्हणजे दत्तप्रसाद शणै जरी अगोदरच दशावतारात गेले असले तरी त्यांचं वय काही खूप नाही, पण ते दिग्गजामध्ये मोडतात कारण त्यांनी कोणून दशावतार पिलेला आहे. म्हणून त्यांना तुमच्यासारखे अनेक लोक गुरुस्थानी मानतात. म्हणजे तो दशावतारातला असा एकमेव गुरु असेल सेम वयाचा असं त्याच्या अजूनही केस पिकलेले नाही, कारण गुरुकडे ते असे गुरु आहेत की तुमच्या समोरचा शिष्य लहान असो ज्येष्ठ असो, म्हणजे अक्षरशः ज्येष्ठ कलाकार जे त्यांच्याही पेक्षा वयाने मोठे आहेत असे ज्येष्ठ कलाकार सुद्धा आवर्जून त्यांच्याकडचं. म्हणून मला एक प्रश्न विचारायचा वाटतं, पूर्वी लोक अशिक्षित होते, दशावतारी कला त्या अशिक्षित लोकांनी जोपासली, स्वतःच्या घरदारावर मुलासंसारावर तुळशी पत्र ठेवलं, सगळ्यापासून अलिप्त झाले आणि दशावतार त्यांनी अंगात खांद्यावर गिरवलं. पण अलीकडच्याच काळामध्ये गावकर काकांची मुलाखत मला घेण्याचा योग आला. नाना गावकर काका जे ओटवण्याचे सुपुत्र आहेत, ज्येष्ठ कलावंत आहेत, आणि ह्या कलावंतांच्या बाबतीमध्ये जेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला की काका पूर्वीचं दशावतार कसं असायचं, तेव्हा त्याने सहज सांगितलं की शब्द हेच आमचं दशावतार असायचं. एकदा शब्द दिला की दशावतार म्हणजे काही झालं तरी आपण मागे फिरायचो नाही. कधी कधी मालकांकडून अन्याय सुद्धा व्हायचा,
तरी शब्दात आम्ही चाललो आणि दशावतार केलं म्हणून आम्हाला कुठे चांगले दिवस आले. आजचे दशावतारी कलावंत वेल एज्युकेटेड आहेत, सुशिक्षित आहेत, त्यांना चांगलं कळतं, कायद्याचं ज्ञान आहे, पण शब्दाचं भान नाहीये. त्यामुळे अनेक कलावंत मध्ये ब्रेक घेतात आणि बाजूला जातात. असं दशावतारामध्ये का होतं? बऱ्याच कलाकारांबरोबर असे किस्से घडतात, प्रसंग घडतात. तुम्ही म्हटल्याप्रमाणे पूर्वीचं दशावतार होतं ते फक्त शब्दावर होतं. आजही तो शब्द काही मोडीत आलाय असं मला वाटत नाही. शब्दाचं म्हण अजूनही प्रत्येक कलाकाराला आहे. पण मला असं वाटतं की तेव्हाच्या कलाकारांना खरोखर शिक्षणाची जोड नसावी कदाचित, म्हणून त्यांना कायद्याचं ज्ञान नसेल किंवा प्रत्येकाला एक प्रकारची भूक होती, शिकण्याची भूक होती. आपल्या संसाराचा गाडा जर चालला पाहिजे तर सगळ्या गोष्टी सहन करून चालणं त्यांना गरजेचं होतं. कारण समजा जर एखाद्या गोष्टी अन्याय जरी होत असला आणि जरी न्याय मागण्यासाठी जर त्यांनी आपलं तोंड उघडलं असेल, काही कलाकारांनी तोंड उघडलं, बऱ्याच गोष्टी जुन्या काळात पण झालेल्या आहेत, नाही कशाला. कितीतरी उदाहरणं अशी आहेत की असे बरेच गोष्टी झालेल्या आहेत. पण एखादा कलाकार जर बोलत नाही याचा अर्थ कुठेतरी तो आपल्या संसाराचा म्हणा किंवा आपल्या कुटुंबाची त्याला एक काळजी असेल की आपण जर न्याय मागण्यासाठी जर आपण तोंड उघडू तर कदाचित आपल्याला अर्ध्यावर जावं लागेल की काय, मग आपल्या संसाराचं आपल्या कुटुंबाचं कसं होईल. त्या गोष्टीचा विचार करून तेव्हाचे कलाकार थांबत असतील असं मला वाटतं. पण आताच यंग जनरेशन जे आहे, पहिली गोष्ट म्हणजे ह्या गोष्टी का घडतात. आपली दशावतार कला ही अशी आहे, या कलेला कायदेशीर बंधन कुठचंही नाही. कायद्याची भाषा केली जाते, कायद्याची भाषा करावी लागते आणि केलीच. मला तर असं वाटतं की आपल्या दशावतारात सुद्धा आतापर्यंत शब्दावर चाललं, पण त्या शब्दावरच जर याच्या पुढे जर चालू राहिलं ना तर मला वाटत नाही की त्या शब्द आपण एखाद्या गोष्टीला वचन देतो, या वचन या शब्दाला कुठेतरी गालबोट सतत लागत राहणार. कारण प्रत्येक कलाकार तो शब्द पाळायला, प्रत्येकाचे प्रसंग आणि प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगवेगळे असणार, त्याप्रमाणे तो शब्द जपणार, पाळेल किंवा काही असेल ते. पण जर शब्दावरच ह्याच्याही पुढे जर असं जर शब्दावरच जर राहिलं त्या शब्दात, तर मला वाटतं असेच हे प्रसंग घडत राहणार. म्हणजे तुमच्या मते याला पर्याय काय, बॉन्ड करून घेतला पाहिजे? नाही, बॉन्ड करण्यापेक्षा मला तर असं वाटतं की प्रत्येक क्षेत्रात काही ना काहीतरी नियमावली आहे. काढणार कोण म्हणजे दशावताराची जी दिग्गज मंडळी आहे, जी काढणार कोण म्हणजे आता तुम्ही जर असा जर विचार केलात तर आणि मग ही कला मग पुढे चालणार कशी. मग फॉलो ते काढणाऱ्यांनी ठरवलं पाहिजे, काढतील कोणतरी, पण ते फॉलो कोण करणार, करायला हवे. दशावतार कलेमध्ये पण काही गोष्टींच्या कायदेशीर बंधनं असायला, तर त्या कायद्याचं पालन करून किंवा काही गोष्टींचं भान राखून कलाकार चुकीचं पाऊल उचलणार नाही आणि कलाकाराबरोबर मालक सुद्धा चुकीचं पाऊल कधी उचलणार नाही असं मला असं वाटतं. कारण आतापर्यंत शब्दामुळे ज्या गोष्टी घडल्या, कारण शब्द तो दिला कोणी आणि तो शब्द ऐकला कोणी, तो शब्द पाळला कोणी, मग त्याचे पुरावे मागतात. आता मला तुम्ही सांगा, एखाद्या कलाकारावर जर अन्याय होत असेल, एखाद्या मंडळात काही जरी एखादा प्रसंग घडला आणि जर तो अन्यायासाठी, असे बरेच प्रकार जुन्या मंडळात सुद्धा घडलेले आहेत, जुन्या कलाकारांबाबतीत घडलेले आहेत. मी सुद्धा ते ऐकलेले आहेत की समजा अमुक कलाकाराचा अमुक मंडळामध्ये काहीतरी विषय झाला किंवा काहीतरी असा प्रसंग घडला म्हणून त्यांनी अर्ध्यावरून तो धंदा सोडला. आता जर त्याची चूक असेल तर तो शांतच बसणार, तो काही बोलणार नाही. मग त्याची अपकीर्ती होत असेल तरी सुद्धा तो काही बोलणार नाही, कारण त्याला माहिती आहे की आपणही कुठेतरी चुकलेला आहोत. तर आपण जर बोलायला गेलो तर आपल्या चुका सगळ्यांना निदर्शनास लोकांच्या येतील, आपण कुठेतरी चुकीचं निश्चित ठरलो जाऊ. याच्यासाठी कोणी तोंड उघडत नाही, निमूटपणे सहन करतात. पण काही कलाकारांची चूक नसते, काही कलाकार चुकीचे असतील, त्यांना आपल्या कामगिरीवर आपण केलेल्या प्रामाणिकपणावर काही गोष्टींचा विश्वास असतो, म्हणूनच ते कायद्यापर्यंत काही कलाकारांनी ह्याच्याही पूर्वी धाव घेतलेली आहे आणि आताही धाव घेत आहे. म्हणजे त्यांना हवं तसं यश मिळत नाही. का मिळत नाही? कारण जेव्हा एखादी तक्रार नोंदवण्यासाठी आम्ही जेव्हा पोलीस स्टेशनचा आधार घेतो किंवा कायद्याचा आधार घेतो, तेव्हा आम्हाला सरळ कायदा असं सांगतो की तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रात तुमची कुठची कायदेशीर तरतूदच नाही.
बरोबर. कायदेशीर तरतूद नाही. मग तुमच्या पुढच्या आधारे आम्ही तुमची तक्रार नोंद घ्यायची, तक्राराची नोंद करून घ्यायची आणि तुम्हाला न्याय द्यायचा. तुमचं सगळं हे शब्दावरच आहे, तुम्ही म्हटल्याप्रमाणे शब्दावर. मग तुम्ही उद्या कलाकार पण चांगले व्हा, मालक पण चांगले व्हा. वास्तविक कायद्याने ही भाषा बोलूच नाही, मला तर असं वाटतं. पण कायदा पण कुठेतरी आपलं म्हणजे कायदा पण कुठेतरी कमी पडतो आमच्यासारख्या कलाकारांना न्याय देण्यासाठी. कारण आमच्या या क्षेत्रामध्ये कायदेशीर नियमावली काहीच नाही. मग कायदेशीर आधारच आम्हाला जर काय नाही, मग कुठच्या आधारे आम्ही कायद्याजवळ न्याय मागण्यासाठी जाणार. मग मला असं वाटतं की प्रसंग काही असू दे, मला सांगा एखाद्या मालकाने कलाकाराला, आता विश्वासाचं तुम्ही बोलता, शब्दाचं बोलता, तर प्रत्येक कलाकाराचा एक ठराविक व्यवहार ठरलेला असतो. तो व्यवहार रोजच्या रोज दिला जात नाही, रोजच्या रोज दिला जात नाही. जेव्हा त्यांचं वार्षिक सत्र जेव्हा संपतं तेव्हा एका दिवशी प्रत्येक कलाकाराचा हिशोब केला जातो. मग अशा हिशोबाच्या वेळी समजा आपल्या वाट्याचे पैसे कलाकाराला जर मिळाले नाही, आपण जे काम केलेलं आहे त्याचा हिशोब प्रत्येक कलाकार पण आपल्या जवळ ठेवत असतो ना. मग तो हिशोब जर कुठेतरी कमी जास्त होत असेल, समजा जर मालक त्याचा हिशोब द्यायचा जर राहिले असतील, काही अंशाने त्याचा हिशोब जर कमी दिलेला असेल, तर कलाकाराला ते निश्चितच कुठेतरी वाईट वाटणार. मग तो आपल्या पैशासाठी, आपल्या व्यवहारासाठी, आपल्या मेहनतीच्या पैशासाठी निश्चितच त्या मालकाला जाब विचारणार. त्या जाब विचारण्याचे परिणाम पुढे कसे होतील हे काय मी सांगू शकत नाही. माझ्या बाबतीत वेगळे घडू शकत असतील, इतरत्र कलाकारांच्या बाबतीत वेगळे घडत असतील. तर अशा वेळी जेव्हा अटीतटीचा प्रश्न येतो आणि जर असं म्हटलं जातं की तुम्ही जर माझा व्यवहार जर तुम्ही देत नसाल तर मी कायदेशीर कारवाई करू. कायदेशीर कारवाई मी कुठच्या आधारे करू? कारण आमच्या दशावताराला काही नियमावली. समस्या सांगा मला, समस्या नको मला, उपाय सांगा. उपाय हेच की दशावतार क्षेत्रामध्ये पण ती कायदेशीर नियमावली यायला हवी. आतापर्यंत या गोष्टीला कोणी पुढाकार घेत नाहीये, म्हणून हे असे किस्से घडतात. तुम्ही मला असं विचारलात ना की अशा गोष्टी का घडतात, मग कुठेतरी त्या कायद्याचं पालन किंवा कायद्याचं बंधन ह्या क्षेत्रात नाही, म्हणून हे अशा गोष्टी घडतात. तर मला वाटतं की कायदेशीर नियमावली, कायदेशीर बंधन. आता मला सांगा, दत्त माऊली दशावतार हे खरोखरच हे जे मंडळ हे नव्याने उदयास आलेलं आहे, नव्याने हे मंडळ उदयास आलेलं आहे. या मंडळात जर तुम्ही जर त्याची सखोल चाचपणी जर तुम्ही केला तर बऱ्याचशा गोष्टी त्या मंडळात कायदेशीर चालतात. तुम्ही 10 रुपये जरी एखाद्या गोष्टीसाठी जर मालकाकडे जर घेतला असाल तर त्याची पण तुम्हाला रिसिप्ट दिली जाते, त्याचं पण कायदेशीर सगळ्या गोष्टी नोंद केल्या जातात, सगळ्या गोष्टी केल्या जातात. मग आज ते एक आदर्शवत मंडळ ठरवतं. कलाकारांचे मग विषय, कलाकारांचे व्यवहार टिकविण्याचा किंवा हिशोब न देण्याचा किंवा व्यवहार कमी जास्त होण्याचा विषयच येत नाही. कलाकारांवर असे अन्याय होणार नाही आणि मग कलाकार असा अर्ध्यावरून धंदा सोडून जाणार नाही. कारण आताच्या नवोदित कलाकाराला कामाच्या वेगवेगळ्या ऑप्शन्स उपलब्ध आहेत. तेव्हाच्या कलाकारांना असं म्हटलं जातं आणि तो खरोखरच चुकीची गोष्ट आहे की तेव्हाच्या कलाकारांना काही कामधंदा नव्हता म्हणून ते दशावतार करायचे असं म्हटलं जात होतं. पण हे साफ चुकीचं आहे. अजूनही समाजात जर अशा विचाराची जर माणसं असतील तर त्यांनी हा विचार आपल्या मनातून काढून टाकावा. कारण दशावतार सुद्धा हे सुद्धा एक आपला धंदा आहे, काम आहे, म्हणूनच तर तो कलाकार तिथपर्यंत जात असतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळ हे प्रायोगिक तत्वावर केलेला एक प्रयोग आहे. म्हणजे सगळे कलावंत ऍज अ माल. जेव्हा तुम्ही पारंपरिक कंपन्या बघता किंवा सिद्धेश्वर दशावतार नाट्य मंडळासारखी जेव्हा तुम्ही कंपनी बघता त्याचा होल्ड एकाच कडे असतो. पारंपरिक कंपन्यांचा होल्ड सुद्धा एकाच कडे असतो, मग तो संचालक असेल किंवा मालक असेल. हे जे जत्रा असतात त्या जत्रेला म्हणजे माझ्यापेक्षा तुमचा अनुभव असणार, जत्रेला मानधन अल्प असतं. अशा अल्प मानधनामध्ये सगळ्या कलाकारांना नीट योग्य प्रकारचा मोबदला देऊन आपल्याला त्या मालकांना पुढे चालवावं लागतं. गाडी, डिझेल, त्यांचा मेंटेनन्स, त्यानंतर आरटीओ, टॅक्स, सगळ्याच गोष्टी असतात. तसं जर आपण बघायला गेलं तर मालकही काय प्रॉफिट मध्ये नसतात आणि कलावंत विचार प्रॉफिट मध्ये नसतात. हा रिअल फॅक्ट आहे माझ्या दशावताराचा. म्हणजे मालक काय करोडपती होत नाही कलावंताच्या जीवात आणि मालकाच्या जीवात कलावंत काय लखपती होत नाही. दोघंही तुम्ही एकमेकांना परस्पर पूरक आहात. मग अशा वेळी जर आपण एकमेकांशी समझोता केला, जिथे तू कमी पडशील तिथे मी आहे आणि मी कमी पडशील तिथे तू मला बोलवून घे,
तर हे वाद मिटतील ना. तुम्ही मगाशी म्हटलं की वाद होते, पण आज हे वाद इतके कडाक्याचे होत चाललेले आहे की दशावतारामध्ये राजकारण शिरलं की काय असा भास होतो. आणि त्याची उत्तरदायित्व, त्याची जबाबदारी युवा कलावंत म्हणून तुमची राहील, कारण तुम्ही तशा प्रकारचे स्टेटमेंट करताय की कायदे बनले पाहिजे. मग हे करणार कोण कायदे आणि फॉलो कोण करणार ते? मला आता सांगा की दशावतारी मंडळामध्ये आता पेन्शन सुविधा सुरू झालेल्या आहे. बरोबर आहे तुमचं. या पेन्शन सुविधेसाठी जर ती पेन्शन सुविधा स्वतःला उपलब्ध करून घ्यायची असेल तर तुम्हाला कायदेशीर गोष्टींची तरतूद करावी लागेल. तुम्हाला ती कागदपत्र जमा करावी लागेल, सगळ्या गोष्टी. मग मला सांगा, हे एखादं मानधन वगैरे मिळत असताना किंवा समजा एखाद्या कंपनी मालकाला सुद्धा जर नव्याने जर कंपनी जर स्थापन करायची असेल तर त्या कंपनी मालकाला सुद्धा वेगवेगळ्या सोयी सुविधा सरकार देत असं मला ऐकीव आहे. त्याची पूर्तता त्याची कितपत होते नाही मला माहिती नाही, पण ऐकू आहे. मग आहे कायदेशीर तरतुदी. मग मला सांगा, या अशा गोष्टींसाठी दशावतार कायद्याचा आधार निश्चितच घेतो ना. यासाठी एक मंडळ एखादं कायद्याची, मला काही गोष्टींचा उलगडा मागे कोरोना कालावधीमध्ये झाला की कंपनी मालकाला अमुक वर्षांनी काहीतरी सरकार मान्य एखादं पॅकेज मिळतं. त्या पॅकेजमध्ये कलाकारांचा वाटा असतो, मालकांचा वाटा असतो. मला सांगायचं एवढंच आहे की अशा तरतुदी कायदेशीर उपलब्ध आहेत. मग त्या कायदेशीर उपलब्ध का आहे? मग ज्या अर्थी तिथे जर कायदा बऱ्यापैकी चालतो तर मग एखाद्या कलाकार एखादा काम करत असताना तिकडे कायदा का लागू नये? तुम्ही मगाशी म्हटलात बॉन्ड करून घेतला म्हणजे घेतलाच पाहिजे. मला सांगा, म्हणजे थोडक्यात मालकांचा तुमच्यावर विश्वास नाही आणि तुमचा आतापर्यंत ही विश्वासावर चालत होतं, शब्दावर चालत होतं, पण हा विश्वास आणि शब्द ह्याच्याही पुढे कितपत टिकेल हे काही सांगता येत नाही ना. तेव्हा मालक सुद्धा कलाकारांना जबाबदार ठरवू शकत नाही आणि कलाकार सुद्धा मालकांना जबाबदार. जोपर्यंत तुमच्यासारखे कलाकार शब्दाचं भान बाळगून स्थिर आहे तोपर्यंत माझ्या दशतरला बॉन्डची गरज नाही. ज्या दिवशी तुम्ही अस्थिर व्हाल कलावंत म्हणून किंवा मालक म्हणून, त्या दिवसापासून प्रत्येकाला बॉन्ड करावी लागतील. नाही, मला तर असं वाटतं, कारण आजही मला वाटतं प्रत्येक गावातली जत्रा ह्या पोस्ट कार्डवरच चालतात. पोस्ट कार्ड आलं माझ्या तारखेला ही जत्रा आहे की विषय संपला, तिथे कोणत्याही प्रकारची कायदेशीर तरतूद नसते. त्यामुळे आपली लोककला अशी आहे जी सर्वांना घेऊन पुढे जाते. आणि मग जर मला तुम्ही सांगा, सामंजस्याचा भाग आणि माझ्यासारखे नवोदित कलाकारांना तुम्ही ठोसपणे जर मला सांगत असाल तर मी तुम्हाला असं सांगेन की प्रत्येक नवोदित कलाकाराला पण ह्या गोष्टीचं भान असतं की आपण कुणासमोर काय बोलतो आपण. पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्यापेक्षा जर वरिष्ठ जर समोरची मंडळी असेल तर त्या वरिष्ठ आणि ज्येष्ठ माणसांनी पण तितकंच समजून घेणं गरजेचं आहे की आपल्या समोरचा आहे तो नवोदित आहे. मग त्याला दशावतारात किती वर्ष झाली, दशावताराची त्याची कारकीर्द काय आहे याच्यावरनं त्याला खिजवण्यापेक्षा किंवा असं त्याचं म्हणजे मोजमाप करून त्याच्याशी बोलण्यापेक्षा तो किती आपण जे काम करतोय ते किती चांगल्या पद्धतीने करतोय, किती त्या कामाला न्याय देतोय, किती प्रामाणिकपणे काम करतोय, या गोष्टीकडे पण मला वाटतं सगळ्यांनी कलाकारांनी पण लक्ष देणं गरजेचं आहे आणि मालकांनी पण लक्ष देणं गरजेचं आहे. आणि अशा वेळी जेव्हा एखादी वेळी वाद विवाद जेव्हा उत्पन्न होतात तेव्हा समोरचा माणूस उगाच आपल्या मर्यादा तोडत नसतो. समोर असे काही ना काहीतरी प्रसंग घडत असतात किंवा काही गोष्टी घडत असतात, तेव्हा त्या वेळी ते उत्तर देणं पण तितकंच महत्वाचं आहे. मला तर असं वाटतं जर आपण जर सुशिक्षित आहोत, आपल्याला जर चांगल्या गोष्टीचं ज्ञान आहे, तर एखाद्या अन्याय जर होत असेल तर त्याला न्याय मागण्यासाठी जाब विचारणं पण तितकंच महत्वाचं आहे. जर तुम्ही अन्याय जर सहन करूनच चालता तर तुमच्या शिक्षणाचा काही उपयोग नाही. कारण आतापर्यंत आमच्या अभ्यासामध्ये हेच शिकवलं जातं ना, कुणावर कधी अन्याय करू नये. अन्याय जर होत असेल तर तो सहनही करू नये आणि एखाद्या समोरच्यावर जर अन्याय होतो तो आपल्या डोळ्यात पाहू सुद्धा आहे. बरोबर की नाही? मला अशा वेळी अन्याय जर होत असेल आणि त्यावेळी न्याय मागण्यासाठी जर एखाद्या गोष्टीचा जर जाब विचारला असेल तर त्या शब्दाच्या मर्यादा तुटल्या किंवा समोरचा
व्यक्ती उद्धटपणे बोलतो असा त्याचा अर्थ होतो असं मला तरी वाटत नाही. तुमच्या या मताशी मी सहमत आहे काही का. फक्त मला जाणून घ्यायला हे आवडेल की एक्झॅक्टली कलावंतांवर अन्याय होतो म्हणजे काय होतं. अन्याय होतो म्हणजे आता बरेच गोष्टी होऊ शकतात. मग त्या आता जेव्हा एखाद्या मंडळामध्ये कलाकार 10-12 कलाकार जेव्हा 10-12 पेक्षाही जास्त म्हणजे 15-16 कलाकार जेव्हा एकत्र होऊन एखादं मंडळ जेव्हा स्थापन केलं जातं तेव्हा त्या मंडळात ते आपलं मंडळ म्हणजे एक प्रकारचं आपलं कुटुंब असतं. बरोबर. पण ते कुटुंब जरी असलं तरी ती रक्ताची माणसं नसतात. ती वेगवेगळ्या कुटुंबातून आलेली असतात, वेगवेगळ्या विचारसरणीची लोक असतात आणि अशा प्रत्येकाबरोबर म्हणतात ना हाताची पाचही बोटं सारखी नसतात. तशीच ती वेगवेगळ्या विचारसरणीची माणसं एकमेकांबरोबर जुळवून घेतील की नाही त्यावर सुद्धा शंका असते. की एखादा ज्येष्ठ कलाकार म्हणतो काय की मी दशावतारात अमुक वर्ष घडवलेली आहे, मग हे नवोदित कलाकार काय करणार आहे, या नवोदित कलाकारांच्या पदरात काय आहे असं वगैरे. पण मी हे असं ऐकलेलं सुद्धा आहे आणि प्रत्यक्ष मी जे अनुभवलंय मी त्याच्यावरनं तुम्हाला सांगतो. मला तर असं वाटतं की लहान असो मोठा असो ज्यावेळी आपण मंडळ म्हटल्यानंतर आपण सगळे एक असतो. कधीतरी ज्येष्ठ कलाकारांनी पण लहान कलाकारांबरोबर नमत्या बाजून घेऊन चाललं पाहिजे. नवोदित कलाकारांनी जिथं आपलं चुकतं आहे, ज्येष्ठ कलाकार जर आपल्याला 4 गोष्टी सामंजस्याने सांगता आहे तर ते चांगल्या पद्धतीनं पण ऐकून घेणं गरजेचं आहे. तशी कृती करून आपल्यात सुधारणा घडवणं पण महत्वाचं आहे. पण त्याच बरोबर ज्येष्ठ कलाकारांची सांगण्याची पद्धत पण तेवढी चांगली होती मला असं वाटतं. मग म्हणजे ह्या गोष्टी जेव्हा घडत असतात, जेव्हा 4 वेगवेगळ्या विचारसरणीची लोक जेव्हा घडत असतात तेव्हा वेगवेगळे वादविवाद उत्पन्न होतात. आपल्या कुटुंबात पण वेगवेगळे वादविवाद होत असतात. मग मंडळ जर आपलं कुटुंब असेल जिकडे वेगवेगळ्या विचारसरणीची माणसं असतील तर तिकडे पण वादविवाद निश्चितच उत्पन्न होत असतात. मग अशा वादविवाद उत्पन्न अशा मंडळात होण्यासाठी त्याला न्याय निवड करण्यासाठी एक जाणती व्यक्ती असते. म्हणजे कोण तर आपले मालक असतात. मग मालकांनी सुद्धा समोर ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी कितपत योग्य आहे, कितपत बरोबर आहे, कुणाची बाजू योग्य आहे, कुणाची बाजू अयोग्य आहे, या सगळ्या गोष्टीचा सरासरी विचार. मग तो माझ्याकडे जास्तीत जास्त वर्ष माझ्याकडे तो काम करतो याचा अर्थ मी त्याची बाजू घेऊन बोललं पाहिजे तर ते चुकीचं. हा माझ्याकडे नुकताच कामासाठी आलेला आहे मग मी याची बाजू घेणं म्हणजे चुकीचं तर चुकीचं आहे. मालक म्हटल्यानंतर किंवा एखाद्या कंपनीचा एखाद्या कुटुंबाचा कर्ता म्हटल्यानंतर त्यांनी न्याय निवाडा पण योग्य पद्धतीने केला पाहिजे. मग मला तुम्ही सांगा आता जर तो नवोदित कलाकार जर चुकीचा नाही आणि त्याला वाटतो की आपण चुकीचं नाही ना मग आपल्यावर हा अन्याय होतोय, मग त्याला जर न्याय योग्य पद्धतीने जर तो कर्ता माणूस जर देत नसेल तर निश्चितच त्याच्यावर अन्याय होणार. मग तो अन्याय कुठच्याही पद्धतीचा असू शकतो, बरोबर की नाही. मग न्याय अन्याय हा घडत असतो. तर काय न्याय मिळवून देण्याचं काम जर तुम्ही कुटुंबातली जर एक कर्ता व्यक्ती जर म्हटला, आजही आपल्या काही भागात अशी कुटुंब आहे जिकडे कुटुंबाचे निर्णय एखादी जाणती व्यक्ती किंवा ज्येष्ठ मंडळीच घेतात, न्यायनिवाडे करतात. मग तशीच न्यायनिवाडे केले पाहिजेत ना, कारण प्रसंग आहे तिथे चांगल्या वाईट बाजू आहे, योग्य अयोग्य बाजू आहे आणि तिकडे न्याय अन्याय सुद्धा आहे. दशावताराला इतिहास लाभलेला आहे. या न्याय अन्यायातील संघर्ष करत पुढे जायचं. हा मग ह्या ज्या गोष्टी ज्या घडत असतात हे आपल्या आयुष्यातले एक वेगळ्या प्रकारे. मी सुरुवातीला इंट्रोडक्शन करताना एक सांगितलं दशावतार एका समाजाची, एका जातीची, एका धर्माची कला राहिलेली नाहीये. त्यामुळे 10 लोक एकत्र येऊन जे सादरीकरण करतात ते दशावतार. 10 लोक आल्याने आणि फक्त म्हणजे दशावतार क्षेत्रातच हे सगळं असं घडतं असं नाही. आज जी क्षेत्र जगविख्यात आहेत किंवा ज्या क्षेत्रात 4 लोक एकत्र येतात तिथे या गोष्टी घडतात. त्याच्यामुळे माझ्या दशावतारातच असं घडतं असं कोणी विचार मनात धरू नये. हे दशावतारीच असं काहीतरी करतात, प्रत्येक क्षेत्रात काही ना काहीतरी. फक्त तुम्ही आज आपण दशावतार या विषयावर बोलतो म्हणून हे प्रकटपणे आपण विषय बोलतो. म्हणजे हे सुद्धा तुमची बात एक उत्तम आहे. तुम्ही सगळ्यांना त्याच्यामध्ये आणलात. फक्त दशावतारांमध्ये असं काय होतं असं नाही. अर्थात माणूस म्हटल्यानंतर विचार करण्याचे विचारधारा वेगवेगळ्या असू शकतात आणि त्यातून सगळ्या गोष्टी होत असतात. पण जर आपल्याला या शिखरावर उच्चतम
शिखरापर्यंत जर पोहोचायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी स्ट्रगल म्हणून, संघर्ष म्हणून त्या स्वीकारून पुढे जाण्यात खूप मजा आहे. यश, आपण या ठिकाणी आलात, मोकळेपणाने बोललात, काही गोष्टी रुतणाऱ्या नव्हत्या, काही गोष्टी स्पष्ट बोलाव्या लागल्या, कारण या ठिकाणी खुर्चीच अशी आहे. काय समाजामध्ये चालतं किंवा कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात. आज स्त्री कलाकारांकडून ज्या प्रकारे कलेची काही अंशी विटंबना होते, ती विटंबना थांबवणं ही तुमच्या हातामध्ये आहे, कारण तुम्ही ती जबाबदारी घेतली. जबाबदारी आहे ती प्रत्येक स्त्री कलाकाराची जबाबदारी आहे. त्यामुळे त्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. सुरुवातीला सुद्धा तुम्ही पेटऱ्याचं महत्व सांगितलं. हे महत्व सांगत असताना तुम्ही न्याय अन्यायाच्या गोष्टी करत होता. न्याय अन्याय देणारा समोरच बसलेला आहे, त्यामुळे तो जोगतोय. भले कोणावर आतापर्यंत आपल्या दशावतारामध्ये तेच समजलं जातं. त्यामुळे कायद्याची समोर बसणारा आराध्य दैवत आहे ना, ते न्याय निवड. त्यामुळे तुमच्या कायदे करण्याची गरज नाही आणि ते फॉलो करण्याची सुद्धा गरज नाही. जर त्याच्यावर तुमची श्रद्धा असेल तर तो प्रत्येकाचं आपण केलेलं काम जर प्रामाणिकपणाने निष्ठेने जर केलेलं जर असेल ना, तर त्याचा न्याय आपल्याला तो परमेश्वर निश्चितच देईल. याची प्रचिती मला आलेली सुद्धा आहे, त्याच्याही पुढे येतील अनुभव. आणि मला एक अभिमानानं सांगावं असं वाटेल की आपण आता ह्या काही गोष्टींवर चर्चा केली, पण अभिमानाने एक गोष्ट सांगेल की माझ्या कलेसारखी कला, दशावतार कलेसारखी कला मला वाटत नाही इतरत्र राहतील कुठे आहे. मुक्त संचार करणारी कला, भरपूर काही शिकवणारी, भरपूर काही घडवणारी ही कला आहे. खूप चांगली कला आहे. या कलेत जर आपण खरोखरच प्रामाणिक, अन्याय होऊन सुद्धा जर माझ्यावर ते अन्याय घडले नाही तर मी स्टेबल होणार नाही, मी मानसिक दृष्ट्या सक्षम होणार नाही, मी बौद्धिक दृष्ट्या सक्षम होणार नाही. म्हणजे मला जर माझं अस्तित्व जर काहीतरी निर्माण करत, प्रत्येक क्षेत्रात स्ट्रगल आहे, मग माझ्या दशावतार क्षेत्रात जर मला काहीतरी नावलौकिक करायचं असेल, माझं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल, तर मला अन्याय सुद्धा सहन करावा लागेल आणि न्यायासाठी जाब सुद्धा विचारावा लागेल. मी वेळोवेळी विचारणारच. माझी अशी मनोधारणा आहे. मी नवोदित आहे, मला अनुभव कमी आहे, माझ्या पदराशी काही नाही, याचा अर्थ मी चुकीचं सगळं सहन करून चालेल. तिकडेच सहन करायचं आहे, तिकडे सहन करणं. जर माझी चूक असेल तर मी हे सहन करणं व्यक्ती सापेक्ष आहे. म्हणजे व्यक्ती सापेक्ष म्हणजे बघून आणण्याची वाढ नाही, असं काय नाही. जिकडे चुकीचं आहे तिकडे तुम्हाला नमस्कार करायलाच हवा. आणि काही गोष्टी कसं असतं की बऱ्याच गोष्टी परखडपणे पण मांडून चालत नाही, सगळ्याच गोष्टीला न्याय मागून चालत नाही. काही गोष्टी सहन करूनच चालावे लागतात. मी अनुभव आणि तुम्ही बरेच प्रश्न मला विचारत आहात, ठोसपणे प्रश्न विचारत आहात, त्याची उत्तरं पण मी माझ्या कुवतीनुसार देतो. मग पण ती उत्तर देण्यासाठी आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी मला असं वाटतं की अजूनही माझ्या गाठीशी तेवढा अनुभव नाही, पण जेवढा काही अनुभव आहे त्या अनुषंगाने मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. प्रश्न विचारणं हे माझं उत्तरदायित्व आहे. यश, मला शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल, तुमच्याकडून हे जाणून घ्यायला आवडेल. तुम्ही आज लौकिक प्राप्त कलावंत, स्त्री कलावंत म्हणून अनेक भूमिका करता, तर यामध्ये तुमच्या घरच्या लोकांचा किती वाटा होता? घरच्या लोकांचा खूप सपोर्ट आहे, म्हणूनच मी आतापर्यंत इथपर्यंत पोहोचलो आहे. पण मला असं वाटतं की कुठच्याही व्यक्तीच्या पाठीमागे जर कौटुंबिक सपोर्ट जर नसेल, कुटुंबाचा जर आधार नसेल, तर ती व्यक्ती यशस्वी होऊ शकत नाही. आणि मी सुरुवातीला जेव्हा या क्षेत्रामध्ये पदार्पण जेव्हा केलेलं, तेव्हा माझ्या आई बाबांनी मला हवा तसा सपोर्ट दिला नव्हता. आणि मला माहिती होतं शेवटी कलावंताचं हे जीवन हे असंच असतं, त्यांना सपोर्ट सहजासहजी कुटुंबातून मिळत नाही. कारण तिथेही संघर्ष, तिथेही असं म्हटलं तरी चालेल. तर माझ्या आई बाबांनी मला सुरुवातीला तितका सपोर्ट नव्हते करत, कारण मी लहानाचा मोठा इकडे गावाकडे झालेलो होतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टी, ज्या कलेच्या गोष्टी ज्या आहेत ते जवळून मी बघितलेलं होतं. माझं एक वेगळं आकर्षण या कलेकडे होतं. पण माझे आई बाबा हे कामाधंद्यानिमित्त मुंबईला असल्या कारणानं त्यांना या गोष्टी त्यांच्यापासून खूप लांब होत्या. त्याच्यामुळे मी जे काही आता जे काही करतोय ते काहीतरी असं पळण्यासारखं, किंवा एवढं शिक्षण घेऊन सुद्धा, किंवा एवढं शिकलेलं असून सुद्धा काहीतरी वेगळ्याच मार्गात जातोय असं माझ्या आई बाबांना सतत सुरुवातीला वाटायचं. पण मी त्यांना, मला असं माझं एक वैयक्तिक मत आहे की तुम्ही किती शिक्षण घेता किंवा तुम्ही तुमच्या करिअरचा काय विचार करता, याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये किती रमता, किती जीव झोपून काम करता. नुसतं रमता आणि तुमच्या मजेसाठी किंवा मनाच्या समाधानासाठी नाही, तर त्या क्षेत्रात तुम्ही काम करत असताना त्यातनं तुम्हाला चांगलं निष्पन्न होतंय की नाही,
तुम्ही पुढे जाता की नाही, मग ते आर्थिक दृष्ट्या असू दे किंवा तुमच्या नावाच्या दृष्टीने असू दे, मग तुमचे जर प्रयत्न जर ते चांगले असतील आणि तुम्ही त्या क्षेत्रात जर चांगलं काम करत असाल तर निश्चितच ते आवडीचं क्षेत्र काम करण्याचं समाधान एक वेगळं असतं. आणि आज समाधान मला ते वेळोवेळी मिळतंय. माझं अजून वय खूप लहान आहे, माझं वय अजून 23 आहे. अजूनही माझ्याकडे करिअरच्या दृष्टीनं खूप चांगल्या संधी आहे. मी निश्चितच विचार करेन, पण म्हणून मी आता जे काही सध्या करतो आहे ते माझं करिअर नाही असं म्हणता येणार. हे सुद्धा माझं करिअरच आहे आणि माझं ह्या आवडीच्या क्षेत्रातलं करिअर आहे. याच्यात जर मी सक्सेसफुल आणि यशस्वी जर होत असेल तर माझ्यासारखं भाग्यवंत मीच असं म्हणायला हरकत नाही. मग सुरुवातीला माझ्या आई बाबांनी मला तितका सपोर्ट दिला नाही, पण नंतर त्यांना सुद्धा हे कळलं की माझा मुलगा ज्या मार्गाने वाटचाल करत आहे त्याच्यामध्ये पण तो काहीतरी करू शकतो. त्यात ते आवडीचं क्षेत्र आहे, त्यात त्याचं समाधान मिळणार. मला तर असं वाटतं प्रत्येक आई बाबाला त्याच्या करिअर, त्याच्या पैशापेक्षा त्या आपल्या मुलाचं समाधान खूप महत्वाचं मानत असतात आई बाबा. आणि माझ्या आई बाबांनी ते समाधान ओळखलं आणि आज मला पूर्णपणे पाठिंबा माझ्या आई बाबांचा आहे. आणि म्हणून आजपर्यंत मी इथं आहे. माझ्या आई बाबांना आपल्या आयुष्यामध्ये खूप मेहनत, स्ट्रगल केलेला आहे आणि त्याचं फळ मी निश्चितच माझ्या करिअरच्या माध्यमातून मी त्यांना वेळोवेळी त्यांना हे चांगलं फळ देईन असं आश्वासन सुद्धा मी माझ्या आई बाबांना देईन. धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात, आई वडिलांबद्दल ऋण व्यक्त केलात. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि असंच यश तुम्हाला तुमच्या नावाप्रमाणे मिळत जाओ. अन्याय, संघर्ष हे वाट्याला पुजलेलेच आहे. अन्यायावर जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं आपण आशावाद व्यक्त करूया आणि इथे थांबूया. मनपूर्वक आभार. आणि संपता मला एक सांगावं छोटस वाटेल की आतापर्यंत ह्या चर्चासत्रात मी बोलत असताना मला तुम्ही वेगवेगळे प्रश्न मांडत केला, त्यांची मी माझ्या कुवतीप्रमाणे उत्तरं देत गेलो. माझ्या पदरात माझ्या व्यक्तीशी अनुभव केवढा आहे हे काही जणांना माहिती आहे आणि त्या कुवतीप्रमाणे मी उत्तर दिले. पण ही उत्तर देत असताना, ही चर्चा करत असताना प्रेक्षक आज ही मुलाखत बघत असतील तेव्हा कुणाही माझ्या ज्येष्ठ कलाकाराचे किंवा एखाद्या प्रेक्षकाचे, एखाद्या रसिकाचे माझ्या बोलण्यातनं जर काही कुणाच्या मनाला ठेस लागली असेल किंवा कुणाला जर वाईट वाटलं असेल तर मी या व्यासपीठावर सर्वांची क्षमा मागतो. कुणाचं मन दुखवण्याचा माझा हेतू आहे. मला जे प्रश्न विचारले गेले त्याच्यात मी उत्तर देण्याचा प्रयत्न करून माझी व्यथा, माझं मत मी मांडलेलं आहे. पण माझ्या आदर्शांबाबत, माझ्या मार्गदर्शनाबाबत आणि माझ्या ज्येष्ठ कलाकारांबाबत आणि माझ्या कलेबाबत माझा आदर त्यावेळीही होता, आताही आहे आणि शेवटपर्यंत राहील असं मी सांगेन. काही जर चूकभूल झाली असेल तर मला क्षमा करा. निश्चितच पुनश्च एकदा माझ्या रसिकांचा या ठिकाणी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी रजा घेतो. यश, मनपूर्वक मला या व्यासपीठावर तुम्ही बोलण्याची संधी दिला त्याच्याबद्दल सर तुमचे मनपूर्वक आभार मानतो. प्रहार डिजिटल चॅनलचे आभार मानतो. धन्यवाद.